जय राम कृष्ण हरी जय
अवघे चित्री लोक्या आनंदाची आला 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 अवघे चित्री लोक्या आनंदाची चरणी जगन्नाथा चिंता ठेले माझे जगन्नाथा बाप जगन्नाथ माझे जगन्नाथा बाप जगन्नाथा चरणी जगन्नाथा चिंता ठेले चरणी जगन्नाथा चिंता ठेले माया अनाथाचा नाथ जना
कलावद्निजोदराने धावतारं कलाङ्काङ्कते ज्योतिकामोतिवक्त्रं कलानीशवादापणदारहदक्षं समाधिस्तमूर्तिं भज ज्ञानदेव पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारेकरी संतांच्या प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सृष्टी घेतलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारे निष्ठावंत वात्सल्यपूर्ण पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ बाबा यांचा 3 चरणाचा जगाच्या मालकाच्या परमात्म्याचं नामचिंतनाचा अधिकार मिळाल्यानंतर परमार्थाची पराकाष्ठा गाठल्यानंतर माणसाची झालेली स्थिती किंवा अवस्था याचं चिंतन करणारा अभंग औचित्यासाठी निवडला. कारणही तसंच या चांदवडच्या प्रांगणामध्ये अगदी आपल्या राज्य सरकारकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याच्या नियोजनातून हा संकीर्तन सोहळा BDO साबळे दादा पडळकर मॅडम या सगळ्यांच्या आयोजनातून नियोजनातून सर्व ग्रामस्थांच्या सानिध्यामध्ये गुणवंत मंडळींच्या नियोजनाखाली आणि त्यांच्याच साथीने हा संकीर्तन सोहळा इथे रंगतोय. जगाच्या मालकाचं नामचिंतन घ्यायचं म्हटलं की एखादं अधिकारी व्यक्तिमत्व लागतं, पण कधी कधी जगाचा मालक अशी कृपा करून जातो की आमच्यासारख्या आज्ञानाला सुद्धा तुमच्यासाठी अखंडितपणे नामचिंतनाचा अधिकार मिळतो. आणि म्हणून आजचा हा संकीर्तन सोहळा अगतिकपणे आपल्याला याच गोष्टीसाठी सामर्थ्याने करायचं आहे की जी आपली कर्तव्य आहेत, जी आपली जाण आहे ती आपल्याला व्हावी. आणि म्हणून हा अभंग मुद्दाम औचित्यासाठी निवडला, कारण सगळ्यात पहिली जी जाण आहे आपली तीच आपण विसरतोय. आनंदाची परिपूर्ण व्याख्या आहे जेव्हा दुसऱ्याविषयी तळमळ जाणवली जाईल तेव्हा आपोआप आनंद होईल. दुसऱ्याचा आनंद अनुभवता आला की माणूस आनंदाने परिपूर्ण होतो. अर्थात परमानंदाला जवळ करण्याचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे. वैष्णव जनतो तेने कहिये पीड पराही जाणीशे. जिथे माझं हा विषयच नाही आहे, जिथं अखंडितपणे सर्वस्वांचा विचार आहे, इथे एकट्याचा विचार करायचाच नाही आहे, इथे गावाचा विचार करायचा आहे, तालुक्याचा विचार करायचा आहे. म्हणून एवढा अखंडित सोहळा आम्ही इथं उभा केला आहे. ज्ञानोबा फार गोड सांगतात बघा याला. हे या ज्ञानभक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो आणि कळलं तू कोण आहेस. तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं मी नाहीच आहे. माझ्यातला मी माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. नाहीतर आमची अवस्था अशी आहे, आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. पण आम्हाला ज्ञात असावं ममे वंश जीव लोके जीव भूता सनातन मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. ही सर्वस्वी तुझं आहे. थोडक्यात विचार करायला गेलं तर अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिन्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नीसुद्धा मीच आहे. पंचमहाभूत मी, अनुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. मग तू फरक करतोयस कशात आणि अविश्वास दाखवतोयस कशावर. जर तू मला मान्य करत नाहीस अर्थात तू तुझं अस्तित्व मान्य करत नाहीस. आणि तुला तुझं अस्तित्व मान्य करायचं असेल तर हे मान्य करावं लागेल अनाथाचा नाथ. तुला हे मान्यच करावं लागेल माय जगन्नाथ. आणि हे जर तू मान्य केलं अवघेची त्रैलोक्य. पण हे होईल कधी चरणी जगन्नाथा. हे सामर्थ्याने लक्षात घ्या. मन रमवता आलं हे वेगळं, पण मन स्थिर करता आलं हे वेगळं. रमवता कशातही येतं, संसारातही रमतं. रमवायचंच म्हटल्यावर काय दादा आजकाल कशातही मन रमतं. हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज. हां, पण मला कौतुक या गोष्टीचं वाटतं दादा, सरकारला अजूनही काहीही करता आलं असतं. काहीही. त्यांच्याकडे काय कमी आहे दादा. तसंच अनाथाचा नाथ जनार्दन, तसा अनाथाचा नाथही त्यांच्याकडे जन्माला. त्याच्यामुळं फारसं यांना काही वेगळं करायची गरज नाही. भरपूर पैशांना तर असा काही विषय नाही. पण कौतुक त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून नाही आहे, पण त्यांनी सरकारची ही उद्दिष्ट या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कीर्तन ठेवलं. हे त्यांच्या बुद्धिमत्तेचा कळस आहे की सरकारच्या संस्काराची पावती आहे. हे त्यांच्या ज्ञानाचं वैभव दाखवून देतंय की हे नेमकं चाललंय काय. आणि म्हणून तर सरकार गरजेचं असतं दादा योग्य. बैलगाडीची 2 चाकं म्हणजे लोकशाही आणि अध्यात्म. अध्यात्म लोकशाही ही बैलगाडी असली ना, राज्य चालायला असा काय वेळ लागतो दादा. मी व्यासपीठावर सांगेल कीर्तनाच्या, ज्या दिवशी प्रत्येक घरात ज्ञानेश्वरी वाचली जाईल, ज्या दिवशी प्रत्येकाला गीतेवर हात ठेवायचा कळेल, ज्या दिवशी प्रत्येकाच्या मुखात हरिपाठ आणि काकडं असेल, ज्या दिवशी प्रत्येक तरुण हा सामर्थ्याने माळकरी असेल, त्या दिवशी माझा महाराष्ट्र सगळ्यात उच्चांकावर असेल. हे वेगळं सांगायची गरज नाही. तुम्हीच विचार करा, तुमचा काळ चांदवडकर. तुमच्या काळात सकाळ वासुदेवर आणि संध्याकाळ रामफेरीनं व्हायची. कोणतरी रामायणाच्या ओव्या सांगायचा आणि कोणतरी त्याचा अर्थ सांगायचा. घर बसल्या राम कळायचा. आज रामच कळत नाही तर पुरुषोत्तम काय कळणार. लक्ष्मणच कळत नाही तर वैराग्य काय कळणार. भरतच कळत नाही तर भक्ती काय कळणार. उर्मिलाच कळत नाही तर त्याग काय कळणार. आणि सामर्थ्याने सीताच कळत नाही तर पातिव्रत्य काय कळणार आहे. आम्हाला हे कळणं गरजेचं आहे की आम्ही कुठल्या कुळातले आहोत.
आमचा मायबाप कोण आहे हे ज्या दिवशी समजेल ना अवघेची त्रैलोक्य, त्या दिवशी भीतीच नसेल तुमच्याकडे. निर्भय असाल तुम्ही, निशंक असाल तुम्ही. तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाण झाली ना, तुम्ही निशंक असाल रे. तुम्ही कर्म सत्य केलं ना, तुम्हाला वेगळा परमार्थ करायची गरज पडत नाहीये. पितामह भीष्माने वचन घेतलंय, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुन झोपलेला ढाराढोर त्याच्या कक्षामध्ये. देवाला कळलं, देव जागा करायला गेला त्याला. उठ रे बाबा, भीष्मांनी पण केला तुला मारायचा, साधेत का ते? मी गुरु मानतो त्यांना, अधिकारी व्यक्तिमत्व आहे, तपस्वी आहे, ज्ञानी आहे, सामर्थ्यवंत आहे. तुला भीती वाटत नाही का? विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचं आहे तुला. चतुरंग सैन्य त्यांना दिलंयस, दीडपट मोठं सैन्य त्यांच्याकडे आहे तुझ्यापेक्षा. मनुष्यबळ, शस्त्रबळ, धनबल सगळंच त्यांचं जास्त आहे. कशाच्या विश्वासावर झोपलास? एवढ्या संकटात एवढं स्थैर्य आलं कुठून तुझ्यात? हा, एवढा निशंक झालास तरी कसा? एवढ्या त्रासात, एवढ्या व्याधीत शांत झोपलास तरी कसा? अरे तुझ्या काळजीत मी जागा आहे आणि तू असा झोपलाय जस का युद्ध जिंकून आलाय. हेच तर उत्तर आहे देवा. ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागा आहे त्याला का झोप लागणार नाही? तू माझ्यासाठी जागा आहेस ना बाबा. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नाही दी, मग घालोनी या भार राहिलो. जर तू मायबाप आहेस तर अवघेची त्रैलोक्य, मला भय करायची गरज नाही ना देवा. देवरा के तया मारील आम्हाला काटा मोडणार नाही, कारण आम्हाला माहित आहे चालणारे आम्ही आहे, चालवणारा तू आहे. तुझ्या मर्जीशिवाय जर काही होतच नाही तर आम्ही भय करावं कशाचं? पण चुकते कुठे? कर्म चुकलं. चुकली या वर्म. आता कर्म आणि वर्म वेगळा भाग आहे बरं का. कर्माचे 5 प्रकार आहेत: प्रायचित्त कर्म, नित्य कर्म, काम्य कर्म, निषिद्ध कर्म आणि नैमित्तिक कर्म. हे झालं कर्म. आणि वर्म, कर्मासाठी जे साधन वापरलं जातं ते वर्म. कर्म काय? जगाच्या मालकाला मायबाप मानायचंय. वर्म काय? चरणी जगन्नाथा. त्याला मायबाप कधी मानलं जाणार? जेव्हा तुम्ही स्थिर होणार. आणि तुम्हाला स्थिर होण्यासाठी तुम्हाला ही बुद्धी असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, देव आवडायला प्रारब्ध प्रबळ लागतं, देव कळायला ज्ञान प्रबळ लागतं आणि देव मिळायला भक्ती प्रबळ लागतं. ह्या 3 गोष्टी एकसंगतीत झाल्या मग अवघेची त्रैलोक्य. हां, पण हे कळलं पाहिजे, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. हे समजून घ्या. आपली परमार्थाची पद्धतच जरा वेगळी आहे की नाही? आमच्याकडे परमार्थ कसा आहे? आम्ही सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतो. ही परमार्थाची पद्धत आहे आमची चांदवडकर. का हो? आखाडात खात नाही, आखाडात खाता आणि श्रावणात खात नाही, पाळता. 10 दिवस गणपती बसवता, बुडवताना नाचत होता. तो गणपती बिचारा कन्फ्यूज होत असेल, नेमका कुठल्या गटातला आहे मी. 10 दिवस आरती करणाराही हाच आणि बुडवून नाचणाराही हाच. करा ना विचार, कसला परमार्थ आहे आपला? साधा प्रश्न आहे माझा चांदवडकर तुम्हाला. चला घरातला बाप कळला नाही, त्याला पंढरीचा बाप मी कसा समजून सांगणार आहे? चला घरातली माय कळली नाही, त्याला पंढरीची माय कुठल्या श्लोकातनं समजून सांगितल्यावर कळणार आहे? अरे जिथे कर्मच सत्य नाहीये, चांगलं वाईटच कळत नाहीये, काय कळतंय आपल्याला चांगलं वाईट? सांगा ना. काय केलं आपण देशासाठी, काय केलं देवासाठी, काय केलं धर्मासाठी? अवलय अवघड आहे. आमच्या देशात 1000चं बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषात. कळलं त्यालाच कळलं. विचित्र आहेत रे आम्ही. आमच्याकडे काहीच खरंच नाहीये, माहित आहे? काही नाही. आम्ही फक्त लोकांना नावं ठेवतो, हे भ्रष्टाचारी, हे वाईट, यांना काही कळत नाही. आम्ही काय गुणाचे? आम्ही पैसे घेतल्याशिवाय मतं करीत नाहीत. आम्ही काय गावाचं कल्याण केलं? यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा? बरं, ज्यांच्यासाठी मेलो त्यांना खरंच कदर आहे का आमची? आहे. आपण काय तीळ मात्र कदर केली देशाची? आपल्याला फक्त माझी गाडी, माझी म्हाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, बस. मग तिकडे गाव पेटलं तरी चालतंयच की. काय विचार केला सांगा मला तुम्ही आम्ही गावाचा? अरे आमची बाई झाडून काढते स्वतःच्या दारातलं आणि स्वतःच्या दारातला कचरा शेजारणीच्या ढकलते. तिचं म्हणणं असं आहे माझं स्वच्छ झालं पाहिजे, शेजारचीचं. हा तर भाव सोडा. गाव माझं होणार आहे, हे माझं आहे, मला हे समृद्ध करायचं आहे. आता काही माणसं म्हणतील ताई आम्ही एकट्यानं ठरवून होणार आहे का? अरे तुम्ही एकटे तर करा, एक जण पुढे भारे, सामर्थ्याने करा. जगाचा बाप तुम्हाला साथ देणार आहे. ज्या देहूनं तुकोबाचा गाथा बुडवला ना, त्याच देहूला त्याच तुकोबांच्या गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं, फक्त कर्म सत्य असल्यामुळे.
ठेवा रे लक्षात. गाव समृद्ध करायचं. एक जण पुढे या ना दादा, एक जण. खूप आहे रे, खूप आहे. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता आहे ज्यामध्ये एक दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते. हत्ती, सिंह, घोडे, लांडगे सगळे पळून जातात. छोटूशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. लोक हसतात. अक्कल ग म्हणतात तुला? एवढूसा जीव ग तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे? लोक मलाही म्हणतात टीचवरच आहे का? लय बोलत ही जीवावर नसतं माऊली महाराज. हां, मलाही चांगलं माहिती आहे. तुम्ही एवढे आलात, यातले अर्धे कीर्तन ऐकायला आलात, अर्धे एकाच कामासाठी आलात. टी व्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. पण तुम्हाला खरं सांगू का चांदवडकर, हे वाढत चाललंय म्हणून सांगते. प्रसिद्धी, नावलौकिक हा प्रारब्धाचा भाग आहे. कोणाकडे कमी, कोणाकडे जास्त. पण पंढरपूरच्या वाळवंटात गेल्यावर पांडुरंग मात्र अंतकरण बघूनच दर्शन देतो, तुमची प्रसिद्धी बघून दर्शन देत नाही. तुम्हाला एक गोष्ट नक्की कायम डोक्यात ठेवा, कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळेच कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. ताकद व्यासपीठात असते, माणसात नाही. हे ज्या दिवशी कळेल ना माऊली, त्या दिवशी सगळं समान वाटायला लागेल. आणि माझ्या ज्ञानोबरायांचं मतच ते आहे. ज्ञानोबराय म्हणतात, तुम्हाला खराच परमार्थ करायचा असेल ना, शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होतात असं नाही. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे श्रेष्ठ भक्त झालात असं नाही. ज्या दिवशी प्रत्येकात तुम्हाला पांडुरंग दिसेल, त्या दिवशी तुम्ही सगळ्यात मोठे भक्त असाल, हे ज्ञानोबराय सांगतायत. काय विषय आहे हे. समस्तही वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा ओतिला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. तोच श्रेष्ठ ज्ञानी आणि तोच भक्त आहे. त्याला काही वेगळंच वावगच नाही ना. सर्वाघटी राम देहादेही एक. मग तुकोबाऱ्यांचं मतच आहे ना, वृक्षवल्ली आम्हा सोय रे. आम्हाला निसर्गातही पांडुरंग दिसावा, भरला घनदाट हरी दिसे. अहो, हे आम्हाला कळावं ना. हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी अवघेची त्रैलोक्य. आम्हाला वेगळं काही वाटणार नाही, कारण विठ्ठल जळी स्थळी भरला, तिथा ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठल कुठे पाहिला? अहो, त्या वृक्षात आहे. कुठे? अहो, त्या माणसात आहे. अहो, कुठे? अहो, त्या परमात्म्यात आहे. अहो, कुठे देव? अहो, आमच्या मायबापात आहे. देवाच्या उद्देशी जेथे जेथे भाव, तेथे असे ठाव की जिकडे पाहाल तिकडे जगाचा बाप दिसणार आहे. तुम्ही जिकडे पाहाल तिकडे. पण अहंकाराचा विषय एकदा आडवा आला, मग तुम्हाला देव बघायचा. आणि पहिली गोष्ट कशी आहे ना, देव बघायच्या अट्टासात कशाला पडताय? नागबाबांकडे एक व्यक्तिमत्व आलं, म्हणे महाराज काही करा, 2 दिवसात देव दाखवा. देव बघायचा आहे म्हणे मला. फार तुम्ही कौतुक करता देवाची. नागबाबांना आश्चर्य वाटलं की हा अशा पद्धतीने देव बघायचा म्हणतोय, याला याच्या पद्धतीने समजून सांगावं लागणार आहे. नागबाबा म्हणलं एक काम करा, एक सामर्थ्याने काम करा, गोदावरीवर जा, मीही येतो सोबत. 3 बुटक्या मारा, देव दिसेल तुम्हाला. पहिली मारली दिसला का? नाही. दुसरी मारली दिसला का? नाही. तिसरीला जेव्हा हा आत गेला, नाथबाबाने असं वरून दाबून धरला आणि मग वरनं विचारलं, दिसला का रे बाबा? ते म्हणले, वर या दाखवतो, दिसला का महाराज? हां, जीव कासावास व्हायला लागला, आतुरता वाटायला लागली. सामर्थ्याने सगळं बळ एकत्रित केलं, नाथबाबांना पाठीमागे ढकललं आणि माणूस वर आला. वर आल्यावर नाथबाबांना म्हटला, देव दाखवायला लावला होता, देवापाशी पाठवायला नव्हतं लावलं. असं कुठे देव दाखवतात का? मग नाथबाबा म्हणले, असं कुठे दाखवा म्हणतात का? जर देव असा दाखवला जात नाही तर देव दाखवा असं म्हणलं सुद्धा जात नाही. जर तुमची म्हणायची पद्धत ही आहे तर आमची दाखवायची पद्धत. ते म्हटले, असं असतं का? मग एक वाक्य ऐकतं का माझं? पाण्यातनं बाहेर यायच्या वेळेस मनात तळमळ काय होती? तर म्हटलं, असं वाटलं कधी वर येईल आणि तुम्हाला त्रास देईल. ते म्हणले, तसं नाही. पाण्यात दाबून धरलं तेव्हा काय वाटलं? ते म्हणे, कसं आहे ना महाराज, असं वाटलं कधी या संकटातनं मोकळा होतोय, कधी एकदा या सगळ्या बंधनातून निर्बंध होतोय, वर येतोय आणि मोकळा श्वास घेतोय. नाथबाबांनी सांगावं, दादा, जेवढी तळमळ पाण्यातनं बाहेर येण्याविषयी झाली ना, तेवढी तळमळ ज्या दिवशी माझ्या पांडुरंगाविषयी होईल तेव्हा देव तुमच्या दारात असेल, तुम्हाला कुठंही जायची गरज नाही.
विसर पाडून चित्त जेव्हा जगाच्या मालकाच्या चरणाशी असेल त्या दिवशी झालेली जी अवस्था आहे, म्हणजे अगदी जे जे दिसे भूत देते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा, हे जे ज्ञानोबाराय म्हणतात दृष्टी गीता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला, हे जे ज्ञानोबाराय अवस्था सांगतायत ही अवस्था नाथबाबा करायला सांगतात. तुकोबाराय जे म्हणतात ना, भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले अशा पाषाणी वारोनी, ही अवस्था होणं गरजेचं आहे. अगदी देहाचा विसर पाडून, कारण हे देह त्याच्या नामाशिवाय काहीच कामाचं नाही. क्लेशोदिकतरच ते शाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ताही गतीर दुःखम देवदभीर व्याप्यते, आणि यातून तरायचं असेल तर तेषामम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थमय्या वेशत चेतसाम, माझ्याशिवाय तरला जाईल असं शक्यच नाही ना. बरं तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. बरं नाम घेतलं काय झालं, सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान, मन समाधान झालं काय झालं, अवघेची त्रैलोक्य अवस्था समरूप झाली. समरूप अवस्था कळतीये, सुखाचं सुखही नाही आणि दुःखाचं दुःखही नाही. पण आपली अवस्था तशी नाही. खायला अन्न आहे, राहायला घर आहे, पोटापुरतं कमवताय तरी तोंड बघा तुमची. 12 वाजल्या तुमच्या तोंडावर दादा. हां, तुम्ही बसताना सुद्धा एकदम ॲटिट्यूडमध्ये बसलायत. तुमचं बसणं सुद्धा असं आहे, तू बोल मी आहे, तू बोल, आम्ही बसलोय, तू बोल, आम्ही ऐकतोय, तू बोल. हां, येणार नव्हतो आम्ही एवढ्या थंडीचं, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते. नाही का रे, तुम्हाला एक साधं विचारू का? माझ्या वडिलांसारखे आहात, माझ्या आईसारखे आहात, बहीण भावासारखे आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो ना? का बरं? पोटची आहे, रक्ताची आहे, माझी आहे, फरक आहे ना. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत नजरेत फरक वाटणार नाही, त्या दिवशी तुमच्या घरात जगाचा बाप नांदेल हा विश्वास व्यासपीठावर देईल मी तुम्हाला. म्हणा की रे माझ्या रक्ताची बहीण आहे, म्हणा ना माझी पोरगी आहे. माझं आगोड कीर्तन तुम्हाला गोड लागेल, माझं ओबडधोबड कीर्तन तुम्हाला छान वाटेल, कारण त्यात तुमचं अंतकरण आणि नजर दोन्ही शुद्ध असेल, त्यात भेदभाव नसेलच ना. पण कसं आहे ना दादा, हे फक्त बोलायला राहिलंय. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः, हे बोलताय फक्त तुम्ही, वागायचं अजून तरी मला वाटत नाही. त्या रावणाने सीतामाईकडे वाईट नजरेनं बघावं म्हणून दरवर्षी रावण जाळणारे तुम्ही कधी स्वतःच्या मनातल्या रावणाचा विचार केला आहे का? मी कसा आहे बाबा, माझी नजर कशी आहे, खरंच मी योग्य आहे का हिंदू धर्मासाठी? कारण 7 गोष्टी आमच्या हिंदू धर्मात चालतच नाही. तुतच्च मासम मदिराच्च वेशम मृगयार्थ चौर्यम प्रदार सेवा एतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. या 7 गोष्टी नरकात नेतात म्हणजे नेतातच. मांसाहार, दारू, परस्त्रीगमन, वेश्यागमन, शिकार, चोरी आणि जुगार, या 7 गोष्टी नाही सनातनात चालत. काय करायचं सोडलंय आपण? हां, कुठल्या स्त्रीकडे चांगल्या नजरेनं बघितलं, रावणाला वाईट म्हणणार आहे तुम्ही? अरे मला व्यासपीठावर सांगावं असं वाटतं, रावण खरंच बरा होता तुमच्यापेक्षा. आला तर आला राग, असंही सरकारचं कीर्तन आहे, तुमचं काही नाही है ना. काय म्हणजे काय सांगा ना, मर्यादा कळायची हो. आवड सर खरंच रावणाला मर्यादा कळायची, गांगुडे सर खरंच कळायची. त्या मंदोदरीनं रावणाच्या पत्नीनं विचारलं एकांतात रावणाला, स्वामी सीतामाई सारखी विश्वातली देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, मला तुमची नजर चांगली माहित आहे, उपभोगासाठी हजारो बायका केल्यात तुम्ही, पण सीतामाईकडे नजर वर करून पाहिलं नाहीत. घाबरताना रामाला छे ग, रामाला घाबरत असतो, सीतामाई उचललीच नसती. अहंकारापोटी माझ्या बहिणीचा अपमान केला, या बदल्या पोटी सीतामाईचं अपहरण केलं खरं, पण त्यांच्या दारात भिक्षुक म्हणून गेलतो ग, पदर पसरला होता. भिक्षाम दे ग माई म्हटलं होतं ग. ज्या बाईला आई म्हटलं तिच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार अवलाद तर रावणाची पण नाही की ग. त्यालाही मर्यादा कळते. ज्याला आई म्हणलं त्याला आईच मानावं, आणि ज्याला ताई म्हणलं त्याला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. गॅरंटी नजरेची कोण देऊ शकतं इथे? अरे समभाव नाहीच आहे हो माऊली आपल्याकडे. आपला परमार्थ असा आहे ना, नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाता, आणि देव भेटला नाही तू बाप ठोकला. हे अनलॉजिकल परमार्थ करू नका तुम्ही. कसला परमार्थ आहे हा? हा, अंगाऱ्यावर विश्वास आहे तुमचा, पण बुक्क्यावर नाही. कळलं त्यालाच कळलं. मग तुका म्हणे ते पाहिजे येड्या गबाळ्याचे. कसला परमार्थ आहे हा? नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान, हे जगद्गुरु तुकोबारायांचं स्पष्ट मत आहे. ज्ञानोबराय म्हणतात, जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुससी काही. अरे कशाला, ज्याचं जगणं नीट नाही, धड म्हणजे मिनिमम पेक्षा मिनिमम, धड म्हणजे आपण म्हणतो धड एवढं तरी वाग किंवा कर, सगळ्यात कमी धड जगणं नाही त्याचं, काय तुम्ही त्याला परमार्थ विचारणार आहात माऊली? मग एक काम करा ना, विश्वास त्या जगाच्या बापावर ठेवा, पण तिथेही कमी पडतो, तिथेही आमचा अहंकार नडतो. नाही करायचं आम्हाला काही. विचारलं लोकांनी चिमणीला, एवढूसा जीव ग तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे का? लक्षात आहे ना? फिरत जा पण येत जा. इष्टी चहा पाण्याला थांबत असते, गाव येऊस तर सोडायची नसते महाराज.
ते कसं असतं, कीर्तन कळलं पाहिजे. कीर्तन झाल्यावर एक हसत होता, म्हणलं झालं. आत्ता का हसतो, ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. इडे लोक आहेत महाराज, काय करा लय विचित्र पद्धत आहे. काय सांगायचं तुम्हाला या विषयाकडे, म्हणून सामर्थ्याने सांगते. चिमणीला लोक म्हणतायत खरे, तुझ्या एवढूशा जीवानं, तुझ्या एवढूशा चोचीतल्या पाण्यानं काय घडणार आहे ग. चिमणीनं इतकं गोड उत्तर दिलं. चिमणी म्हणली, दादा खरं आहे तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तो काय म्हणे, सत्यकर्मा भावे साह्य घातली या भय. मग माझी कोणीही निंदा करू दे, मला काही घेणं देणं नाहीये. हे गाव सुधारवण्यात माझा हात नसला तरी चालेल, पण कमीत कमी गाव बिघडवणाऱ्यात तरी नको. गावाला समृद्ध करण्यात माझा हात नसला तरी चालेल, पण काय करायचं याचं असं म्हणणाऱ्यात तरी. बरं विचार करा ना दादा, अरे किती देत आहेत सरकार. ते जगाच्या बापासारखं बघा, गावाला सौर ऊर्जा तुमच्याच, तुम्ही फक्त सुविधा पुरेपूर पोचवून घ्यायच्यात. घरकुलं तुम्हालाच, बक्षिसाचे कोट्यवधी रुपये तुम्हालाच, गाव स्वच्छ तुमचंच, गाव हरित तुमचंच, तुमची समृद्धी तुमच्याकडेच. तुमच्या बेरोजगारी पोरांना रोजगारही त्यांनीच द्यावा, तुम्हाला फक्त सामर्थ्याने ते करायचंय. बचत गटाच्या बायाला एवढ्या मोठ्या सोयीसुविधा आहेत दादा, घेतल्या पाहिजे ना. ते तुकोबाराय म्हणतात ना, देव घ्या कुणी आयता आला. पण आमचे म्हणतात ना, देव न लगे. कशाला आमचं गाव मोठं करायचं. अरे दादा, नुसती ग्रामपंचायत चांगली बांधून योग्य ठरत नाही, त्या ग्रामपंचायतीमध्ये तेवढे सन्मान चिन्ह शोभनीय असले पाहिजे, तेव्हा ती ग्रामपंचायत योग्य ठरली जाते. अरे असू द्या की रे आपल्याकडे पण काहीतरी. बरं चांगली माणसाला आपले, तुम्हाला साबळे दादा BDO आहेत, मॅडम आहेत, एवढं चांगलं सहकार्य करणार आहेत, तुम्हाला करा ना. अरे तुम्हाला गोळाच तेवढ्यासाठी केलंय, हे निमित्त आहे कीर्तन. हे तुम्हाला जे गोळा केलंय ते तुम्ही काम करावं म्हणून केलंय. श्रमदान करा जरा, आठवड्यातून एक दिवस झाडू बिडू मारे जा गावात जरा. अरे बरं मी काय म्हणते, सौर ऊर्जा शेतकऱ्यासाठी किती चांगली आहे. लपून छपून आकडे टाकायची गरज नाही पुन्हा. आकड्यावर मोटरी चालल्या तुमच्या, मला काय माहित नाही रे. किती बरं सहन तरी किती करा माणसानं. बरं घरकुलं मी राहणार आहे का त्याच्यात. बरं काय साबळे साहेब राहणार आहेत का त्याच्यात, तुम्हालाच येत ना दादा. बरं बचत गटाच्या बाया पैसे बिशीचे तुम्हालाच येत ना दादा. असं काय करता, माझं नाव हे काम एवढ्यासाठीच केलंय. देणारा देतोय, तुम्हाला घ्यायचं आहे फक्त. हे गाव समृद्ध केलं ना, हे गाव वैभवशाली केलं. तुमच्या गावातला प्रत्येक तरुण रोजगारयुक्त असेल, तुमच्या गावातला प्रत्येक माणूस सुशिक्षित असेल, गाव हरित असेल, पाण्याची व्यवस्थापना योग्य असेल. जर तुमचं सरकार गुणगान गात आहे तर अर्थात तुम्ही अट्टासाने हे करावं, हे तुमचं कर्तव्य आणि तुम्ही ते कर्तव्य म्हणूनच पार पाडलं पाहिजे. याच्यासाठी एवढा अट्टास केला आहे दादा, काही कारण नाही आहे दुसरं एवढा अट्टास करायचं. पण फायदा तुमचा आहे ना. इथंच तर चुकतं, येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. आता हे तुम्ही नाही ऐकलं तर तोटा तुमचाच आहे. माझं काय जाणार आहे, माझं ठरलंय. येडे हे तुम्ही महाराज, आयुष्यभर माझं काही जाणार नाहीये. ठरलंय म्हणजे तसं नाही, तुमचा लगी माझ्या पाकिटावरच डोळा असतो. तू मला कधीतरी आमच्या पाकिटाच्या बाजूला जाणार आहे आमच्याकडं. हां अरे पाकिटं घेतो खरे आम्ही, आता हे सरकारचं नाही पण पाकिट बाकीच्या कीर्तनाचे घेतो आम्ही खरं. पण मी शिवलीला पाटील आजपर्यंत पावती पुस्तकाचा स्पर्श हाताला न लागू देता 150 पोरी 4 मजली शिक्षण संस्थेमध्ये सांभाळायचं सामर्थ्य मांडलीने माझ्या आईवडिलांच्या हातामध्ये दिलं. तर माझं काहीच नाही. पाठीमागचे तुम्हाला काही टाळ्यांना GST करे, तुम्ही निस्ते मड्याला बसले बॉल नाही नाही. काही काही माणसं मुद्दाम टाळ्या वाजवत नाही, त्यांना महाराजाची जिरवायची असते. हां ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, आपल्याला ज्ञान शिकवित होती, अख्खा मंडप टाळ्या वाजवत होता, पट्ट्या निस्ता बसला होता. ॲटिट्यूड कशाशी खावा, हेच तर चुकतं ना माऊली तुमचं. तुमची कशी गत आहे ना चांदवडकर, म्हणजे आपली सगळ्यांचीच कशी गत आहे ना. एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने विचारलं एवढा कशाचा आनंद झाला. ती म्हणला कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय, म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही. शाण्याला कळलंय महाराज. माय बाप खरं सांगा ना हो, कंडक्टरच्या बापाचं काय गेलं, कोणाचं गेलं. तसं सरकारने अभियान आणलं, आम्ही कीर्तन केली, पण तुम्ही मनावर घेतलं. कोणाचं गेलं चांदवडकर, कळतंय की तुम्हाला. एवढंच कळवून घ्या, हे कळण्यासाठीच आहे. श्रवण म्हणजे नुसतं ऐकायचं नाहीये, हे श्रवण आत्मसात केलं ना. खरं तर श्रवणात एवढी ताकद आहे ना माऊली.
अहो खेचराच्याही म्हणा आणि सात्विकाचा पाना, श्रवणाने सुमना समाधी जोडे. काय माऊलींचे शब्द आहेत ना. ज्ञानोबाराय म्हणतात, तैसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता येथं मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. जागेवर मोक्ष हो, जागेवर. तुम्ही फक्त ते करायचंय. तरी अवधान ऐकिले दिजे मग सर्व सुखासी प्राप्त होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबाराय म्हणले, हे उघड सांगतो मी तुम्हाला, तुम्ही फक्त ऐका. तुम्ही जर ऐकलं ना दादा, तुमच्यासारखे सामर्थ्यवंत तुम्ही असाल. तुम्ही जर हे समृद्ध पंचायताचं मनावर घेतलं ना दादा, तर तुमच्यासारखे वैभवशाली तुम्हीच असाल. महाराष्ट्रात इतिहासाच्या पानावर तुमचं नाव कोरलं जाईल, तुम्ही जर हे ऐकलं तर. आता ऐकणं वेगळं, रामकृष्ण हरी महाराज, ऐकणं वेगळं आणि ऐकणं, कळतंय तुम्हाला? ऐकणं वेगळं ना ऐकणं वेगळं. आपली लेकरं बघा नुसतं ऐकतात, ऐकत हो नाही खरंच नाही, पण त्यात आपली कुठेतरी चूक आहे असं माझं मत आहे. मला काय वाटतं, पुढची पिढी समृद्ध घडायला मागच्या पिढीने काही जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजे. नुसतं लेकरांनाच नावं ठेवण्यात पण मजा नाही. आता आमची म्हातारी माणसं नुसती म्हणतात, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. तेवढी पोरंच वाया गेली. अहो पण का गेली बाबा? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली. बरं चला आपण प्रूफ करूया. इथं बसलेले पुरुष मंडळी, गोवा तसं तर आमचं महिला आरक्षण जास्त आहे जरा, आम्हाला दिलंही सरकारने आरक्षण आहे, त्यामुळे काही विषय नाही. बायका म्हणल्या कीर्तन आपलं आहे, जागा द्यायची नाही यांना. हे सगळे दाटणी वाटणीनं बसल्यात, ह्या मस्त बसल्यात तू ये मागून. आणि बायकांचा अजून एक सिस्टमॅटिक खेळ असतो, बायका मैत्रिणीची पण जागा धरतात. तिला अरे माझी मैत्रीण येणार आहे, अगं काय मड्यावर बांधून येणार आहे का? मैत्रिणीला म्हणायचं मी तुझी जागा धरते पण माझ्या मड्यावर आली पाहिजे तुम्हाला. नाही ग, आपुली आपण करा, सोड म्हण. हे संसारी बंधन, हे तर आहे माझा हात विषय आहे, आपलं म्हणायचा विषयच नाही आपल्याकडे. चला या विषयाकडे. एवढी पुरुष मंडळी आहात आता तुम्ही इथं बसलेले, गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं व्यसनमुक्त चांदवड आहे. बरं ठीक आहे, हरकत नाही. हिला फसवाल न सांगता तुम्हा कळो येते अंतर, त्याला कसे फसवाल? लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं कधीच वागणं योग्य नाही. लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नसतं. चांगलं वागणं तुम्हाला समाधान देणार आहे या विश्वासावर चांगलं वागायचं असतं, कारण ते समाधानी करतं माणसाला. जेव्हा मी सत्य असतो ना तेव्हा मला कुणाला घाबरायची गरज पडत नाही तर आम्हाला झोपा लागत नाही दादा. होय, इथं बसलेली बरंच माणसे अशी आहेत ज्यांना झोपा लागत नाही. कशा लागतील म्हणा? पलंगसुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, झोप तरी कशी लागेल? जरा स्वतःच्या कष्टाचा असतं म्हणजे झोपही लागली असती. तर तुम्हाला असं वाईट नाही वाटत? लेक म्हणून विचारते, बहीण म्हणून. पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टी व्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, वॉशिंग मशीन सासऱ्याची, काम कराय पुरगी त्याची माज तुम्हाला. कितपत योग्य आहे? होय का बायका? म्हणजे ॲटिट्यूड बी ह्यांनाच. कामं आपण करायची. नको रे दादा. बरं खरं सांगू, हे काही शिवलीला पाटलाचं मत नाही बरं का. हे कसं आहे ना, उत्तमम सर्जितम कष्टम मध्यमम पितू अर्जितम आदम भातृवित्तच्च स्त्रीवित्त आदमाधम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो तो शास्त्रातला उत्तम पुरुष आहे, त्याला वैकुंठ आहे. जो भावाच्या जीवावर जगतो तो आधम आहे. जो बापाच्या इस्टेटीवर आईट करतो तो मध्यम आहे. आणि जो बायकोचा रुपया खातो तो आदमाधम आहे. त्याच्या कुळाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही, तो बायकोचा पैसा खातो. हे शास्त्र आहे, हे तुम्ही बदलू शकत. हे स्त्री वित्त म्हणजे पैसा, आणि पैसा टिकवायचा आहे ना माऊली तुम्हाला. साधं उदाहरण आहे, जे सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिदली, हे आसो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. पांडुरंगासहित आलेली लक्ष्मी तुम्हाला समाधान घेऊन येते आणि स्थिरताही घेऊन येते. पण पांडुरंगा विरहित आलेली लक्ष्मी त्रास, वेदना आणि क्लेश घेऊन येते. हे का सामर्थ्याने लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याकडे शास्त्र आहे, धर्मशास्त्र सांगतं न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ इवच. 100 रुपये आले की 10 रुपये देवाला खर्च करा, कारण आपले कुठून ना कुठून चुकून का व्हायना पापातनं हे म्हणा की खऱ्याला खरं म्हणी जा. तुम्हाला माहिती आहे काय खरं काही चूक बघा, मी म्हणते आवर्जून नाही पण चुकून तरी चुका.
होतात ना दादा, आवर्जून एकादच नाही मोडली पण चुकून मोडते ना. आता आधी करीत जा, मग मोडायचा विषय येईल. आणि माझी विनंती आहे, पुढची पिढी तरी माळकरी घडवा. काहीच केलं नाही आहे दादा आम्ही. व्यासपीठावर सांगते दादा, आमच्यासारखे मूर्ख आम्हीच आहेत. आम्ही फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलं आहे. आम्ही फक्त माय म्हणलं आहे त्यांना. त्यांनी एवढं मोठं केलं. आज पात्रता नसताना लोक आमच्या चरणावर मस्तकं ठेवत आहेत. अजून देवानं आम्हाला काय द्यावं याचा विचार केला आहे का कधी? ऐश्वर्या म्हणाल भरपूर आहे, नाव लौकिक म्हणाल बरं आहे, सामर्थ्य म्हणाल आहे, आणि समाधान म्हणाल खूप आहे. अजून काय हवं आहे आयुष्यात तुम्हाला? जगाचा बाप जर तुम्हाला सामर्थ्याने समाधानी करतोय तर वेगळा कशाला कारणासाठी परमार्थ करताय? एकतर परमार्थाची तुमची जी सार्थाची व्याख्या आहे ना, सगळी आपली सगळ्यांचीच. देवानं काहीतरी द्यावं म्हणून देवाच्या दारात जायचं नाही आहे. देवाने खूप काही दिलं आहे म्हणून देवाच्या दारात जायचं आहे की त्याची कृतज्ञता आम्हाला बाळगता यावी, की अनाथाचा नाथ. बाकी मागणंच नाही, अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. खरंच मूर्ख आहे आम्ही. बरं, हे जे बोलतायत हे जगद्गुरु तुकोबाराय आहेत बरं. ज्यांनी चालावं तर माती विठ्ठल विठ्ठल म्हणते, बघावं तर दगड विठ्ठल होतो, कीर्तन करावं तर मेलेला माणूस जिवंत होऊन टाळ्या वाजवतो. एवढं सामर्थ्य ज्यांच्या शब्दात आहे ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, अनाथ अपराधी पतित. कोण आहे आपण? काहीच काही नाही आपलं, तरी सुद्धा आपलं बघा ना वागणं. आपण देवाच्या पाया सुद्धा असे पडतो. ही पद्धत आहे आपली देवाच्या पाया पडायची. उपकार करतोय आपण देवावर. चतुर्थी करतीन, दिवसातनं 4 वेळा कॅलेंडर बघती, कधी चंद्रोदय कधी धरती. कशाला कॅलेंडर फाटायची वेळ आली ना त्या चंद्रोदयामुळं. करा ना शरीराशी ताडावे, माऊलींचं मत आहे. करावं तर नीट करावं. ए घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, घ्यावी माझी सेवा भाव घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. की मला माहीत असावं मी कोणीच नाही, मी पतंग तुझ्या हाती धागा. मला ज्ञात असावं तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत. सका कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी. पण आमची अवस्था कशी आहे? नामदेवराय म्हणतात ना, लटके झाले कटके तेथे काडक्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काडक्या एवढे राळे. उडत चिमणी चरत चाली तिचे वाटी एवढे डोळे, लटके झाले कटके तिथे काडक्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काडक्या एवढे राळे, लटके झाले कटके लटके लटके झाले कटके लटके लटके झाले कटके तिथे काडक्या एवढे राळे, लटके झाले कटके काडक्या एवढे राळे. हे नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. हे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाहीत माणूस बरं का. त्याला कुट म्हणायचं. सांकेतिक भाषा, सांकेतिक जरा विनोदी. म्हणजे मुंगी व्याली शिंगी झाली, हे सगळ्यांना पाठ आहे बघा. मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती, 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. माय मावल्या कुणाचं दूध? हां, ऐका कीर्तन. काय ठेकडं वेळ लागणार आहे. वनात कासव गीत गाय. कोण आहे तो? कासव आहे. आणि कुठं? वनात असतो. अरे शब्द नाही फोडत त्याचा, काय शिवरंजनी म्हणणार आहे का तो? पण गातो म्हणे माऊली. गातो गातो. आम्हाला विचारा ना, गातो. एखाद्या श्रीमंताच्या घरी जावं, त्याच्या सोफ्यावर बसावं, ते आपलं काही ऐकतच नाही दादा. ते त्याचंच सांगतं. मी याचा उपाध्यक्ष, त्याचा अध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, आपल्याशिवाय गावचं पान हालत नाही. साहेबाचं ना आपलं लय जमतं. ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या, ना आपली बायको लय मोठ्याची. हान मग आम्हाला घाल स्वपाट डोक्यात आमच्या. चुकलंच आमचं तुझ्या घरी चहा प्या आलो ते. लय लोक पान फेडतात आपला माहिती आहे. सगळ्यात बेकार
एखाद्याच्या घरी जेवण करणं चुकीचं आहे महाराज. एखाद्याच्या घरी जेवलं ना ती 1000 माणसात मुदाम म्हणतं आठवल्या का मी जेवला होता तुम्ही माझ्या घरी. ते मुदाम काढतं माणसात. ते जेवण महाराज खरं सांगते लय चुकीचं कुणाच्या घरी जेवण चहा पिणं. तसे आमचे गांगोडे सरासारखे लोक नाही सांगत महाराज. पण लय अवघड आहे दादा, तुम्हाला काय सांगायचं. लोक लय बोलतात हो. अहो काही माणसं श्रीमंत असावी, अहंकारी असावी, निम्या कीर्तनात येणार, समोर बसणार, त्यांचा कार्यकर्ता आपल्या कानात सांगणार साहेबाचं नाव घ्या. हां, मग आपण साहेबाचं नाव घ्यायचं. साहेबानं कार्यकर्त्याला सांगायचं ताईला सांगा मी कोण आहे. माझं त्या साहेबाला उत्तर आहे साहेब तुम्हाला जर सांगावं लागतंय तुम्ही कोण आहे, तुम्ही एकदा विचार करा तुम्ही कोण आहे. अहो 4 माणसांना सांगावं साहेबाचं काम चांगलंय, गावानं म्हणावं साहेबानं गावासाठी खूप केलंय. अहो तालुक्यानं म्हणावं या साहेबांसारखा माणूस आमच्या तालुक्याला भेटला, हे आमचं भाग्य, एवढं कर्तृत्व माणसानं चांगलं करावं. स्वतःच्या तोंडानं काय म्हणावं दादा, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे नार. हे सज्जनाच्याला जरा जोर दिलाय मी महाराज बरं का, एवढं फक्त शब्दाकडे लक्ष द्या. सज्जन माणूस असला की स्वतःच्या तोंडानं कौतुक करायची गरज पडत, लोकही करतात आणि जगाचा बापही करतो. फक्त माणसानं कसं असावं, सज्जन असावं. आणि सज्जनाची सगळ्यात पहिली व्याख्या नम्रता. नम्र नसेल तो सज्जन असूच शकत नाही दादा माझ्या मतानुसार. माझ्याकडे विनंतीच एवढी आहे तुमच्यासाठी, काही करा दादा आयुष्यातून, किती मोठे व्हा, पण थोडा आदर्श संतांचा घ्या. ज्ञानियांचं ज्ञानीयत ज्ञानोबराय. विश्वात सगळ्यात मोठे सायंटिस्ट सुद्धा ज्ञानोबरायच आहेत बरं का. त्यांच्यासारखे शास्त्रज्ञ सापडणार नाहीत तुम्हाला. अहो या बल्बचा शोध 1879 ते 80च्या काळामध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. हे कॉन्व्हेंट स्कूलने शिकवलं आम्हाला. पण त्या एडिसनच्या अगोदर 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या दबावानं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान सगळ्यात अगोदर अध्यात्माच्याच पदरात पडलं. चाचूचेनी सांडसे खंडीजपय पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. काय शब्द आहे तो. करा ना विचार विज्ञानात, करा ज्ञानाचा विचार. काय ज्ञान असेल ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब, ओतप्रोत ज्ञान, ज्ञानाला फुटलेली वाचा, ज्ञानानं घेतलेला अवतार म्हणजे ज्ञानोबराय. पण त्यांचे शब्द ऐका, ज्ञान गूढ गम्य, ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने तिधले माझ्या हाती. हे माझं नाही आहे, हे त्या त्र्यंबकेश्वरांच्या निवृत्तीनाथांची कृपा आहे. इतके भाग्यवान माणसं आहे तुम्ही नाशिककर दादा. हेवा वाटावा तुमच्या आयुष्याचा. महादेव तुमच्याकडं, राम नदीमधले मारुतीराया तुमच्याकडं, सीतामाई तुमच्याकडं, बरं सामर्थ्याने गोमुखसुद्धा तुमच्याकडं, स्वामी समर्थाचं केंद्रसुद्धा तुमच्याकडं, आणि विश्वगुरू निवृत्तीनाथसुद्धा तुमच्याच पदरात होता. ते भाग्यवान आहे. पण कसं होतं ना, पिकतं तिथं इकत नाही. आमचं नाशिकचं क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतं, पण इथं जवळपास जात नाही. हां, हे त्र्यंबकेश्वराला नाही जाणार दादा, हे नाही जाणार कपिलेश्वराला, हे नाही जाणार त्र्यंबकेश्वर, हे नाही जाणार निवृत्तीनाथांकडे, हे नाही जाणार. का बरं? हे काय असतंच आहे. असं नका करू दादा. आम्ही जर नाशिक जिल्ह्यामध्ये कीर्तन करायचा योग आला ना, तर त्या मातीच्या पाया पडतो आणि स्वतःला भाग्यवान समजतो की विश्वगुरू निवृत्तीनाथांच्या या मातीमध्ये आमच्यासारख्या लेकराला कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली. हे भाग्य समजून घ्या तुम्ही. ज्या ज्ञानोबरायांकडे जगाचा बाप विसावायला येतो ना, त्या ज्ञानोबरायांचे गुरु आहेत ते निवृत्तीनाथ. काय सामर्थ्य असेल ते, काय ताकद असेल त्या समाधीमध्ये, काय वैभव असेल, काय वैराग्य असेल, केला या गोष्टीचा विचार कधीच नाही. थोडे स्टेबल व्हा. आपल्या मातीचं बळ माहीत असावं रे आपल्याला. आपल्या जिल्ह्याचं, आपल्या तालुक्याचं कौतुक माहीत असावं आपल्याला. आम्ही सोलापूरकर म्हटलं की कौतुकाने सांगतो पंढरपूर सोलापूर जिल्ह्यात. आम्ही बार्शीकर म्हटलं की भगवंताची बार्शी कौतुकाने सांगतो. हे हा सोहळा असू द्या तुमच्या मनामध्ये अखंडितपणे. हे कायम भान ठेवा की तुम्ही इतक्या समृद्धशील भागात जन्माला आलात. हे पैसा अडका सोडा रे.
सामर्थ्याने वारकरी संप्रदायाची सुरुवात जिथून झाली आहे त्या मातीमध्ये तुम्ही संप्रदाय म्हणून जन्माला आलात. तुम्ही त्या संप्रदायात आहात, हे भाग्यवान, फार भाग्यवान आहात तुम्ही, फार भाग्याची गोष्ट आहे. कारण ही सुरुवात आहे. हे ज्ञानोबाराकडे निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवे रचिला पाया, पण ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. हे लक्षात ठेवा. या विषयाकडे आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळला, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. हे नाहीच आहे. निवृत्ती दासू अवधारी चोजे. हे जमलं नसतं मला, त्यांना निवृत्तीनाथांनी दिलंय पदरात. हा दास आहे त्यांचा, म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. मी वाहक आहे. हे ज्ञानोबारांचे शब्द आहेत. मी वाहक आहे, माझं काही सुद्धा नाही आहे. हे ज्ञानोबाराय म्हणतायत, लक्षात घ्या. आधी ज्ञानोबाराय समजून घ्या. नाथबाबा सांगतात, ज्या गंगेला पवित्र व्हायला तुम्ही जाता ना, ती गंगा पवित्र व्हायला माऊलींच्या चरणावर येते. एवढं सामर्थ्य ज्यांच्यात आहे ना, ते ज्ञानोबाराय आहेत. स्नान केली या गंगा पवित्र करी सकळ जगा, ती गंगा ही निज पाप भंगा तुमच्या चरण संगा विथंगा. नाथबाबांचं मत आहे. नामदेवराय जेव्हाच नव्हते जात ज्ञानोबारायांसोबत, पांडुरंग परमात्म्याने हट्ट केला, नामदेवा कुठे जात आहे महत्त्वाचं नाही, कोणासोबत जात आहे महत्त्वाचं आहे, जा माऊलींसोबत. नामदेवराय म्हणले, भगवंता बरं केलंस पाठवलंस, तुझा अवतार कळला मला. काय अधिकार आहे ज्ञानोबारायांचा. काशी विश्वेश्वरात वाराणसीमध्ये पाऊल ठेवला ज्ञानोबारायांनी. साक्षात विश्वेश्वर न्यायला आले. ज्ञानियांचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ते बोलत चालत दोघे आले गंगे आत. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई, नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वा ठाई. काय ताकद बघा ना. नामदेवरायांनी म्हणावं, इथे कुठे मिठी मारताय गंगाबाई, तुम्ही जिथे जिथे वाहत जाल तिथे तिथे माझ्या ज्ञानोबारायांचा अंश आहे. माझ्या ज्ञानोबारायांचा अंश नाही अशी जागा नाही. ते ज्ञानोबाराय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानोबाराय, त्यांचे गुरु आहेत निवृत्तीनाथ. हे समजून घ्या. मोठेपण बोलण्यात नसतं रे. आपलं मोठेपण कसं माहिती आहे? बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर पाती खो छाया नहीं, फल लागे अति दूर. आपलं कार्यक्रमच खतरनाक आहे. आपला लोकाला फायदाच नाही. अहो गावाला नाही का लोकाला काय घेऊन बसलं, आम्हाला काही नाही, आम्हाला थुकू नका म्हणाल तिथं मुदाम थुकतो आम्ही. जिथं लिहिलेलं असतं ना इथे थुंकू नका, तिथं मुदाम, ती म्हणत असतो मुदाम. ही या गुणांमुळे आपली दुर्गती आहे. कधी विचार केलाय शांतपणे काय चाललंय माझ्या आयुष्यात, का समाधानी नाहीये मी? याचं उत्तर मी तुम्हाला सांगते. माय मावल्या, तुम्ही तर लय ऊर बडवता, देवानं माझं वाटोळं केलं. वा, तेवढाच धंदा आहे देवाला, दुसरं काय कामच नाही देवाला तुझं वाटोळं करल्याशिवाय, आहे की नाही? देव आहे तो, जरा तरी किंमत करी जाते जी. देवानं वाटोळं केलं वय. शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली का तुम्ही? शेवटचा हरिपाठाचा अभंग कधी आला तुमच्या तोंडात? शेवटचा रामकृष्ण हरी कधी म्हणलात? अगं कधी दुसऱ्या विषयी शेवटचं चांगलं बोललात? देवानं तुमचं चांगलं कराय. अगं धुणं धुवायला गेली तर हातानं घरचं, तोंडानं गावचं धुती. पण देवान चांगलं करायला पाहिजे. अरे देवान काय केलंय? देवाला दोष देत जाऊ नका बाबा, देवान चांगलं केलंय तुमचं. अहो देवे दिला देह, पण तुम्ही पुढचं विसरला ना. भजना गोमटा, गोमट भजन आहे. अहो तुम्ही ते केलं ना, तुम्ही काळजीच करू नका हो. तुम्ही कशाची चिंता करता? तुका म्हणे घालू तयावरी, तुम्ही चिंताच करू नका हो. मागे पुढे उभा राहे आली आघात, तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तू इस्ता रक्षदा आपदी अमुते. गुरुबंधू मायबाप सगळा होतोय तो. तुमचं रक्षण, तुमच्या संकटाला तुमच्या अगोदर तोंड देतोय तो. पण तुम्ही म्हणा ना माया जगन्नाथ, तुम्ही म्हणा ना, तुम्ही करा तरी. हे मन स्थिर तर करा, मुखात नाव तर अहो घ्या हो. नुसतं राम म्हणा, कृष्ण म्हणा, तुम्हाला असं काही नाही. राम कृष्ण शिव विठ्ठल जे जमतंय ते, त्याला काही फरक नाही मारत, त्याला बजा फक्त. भजे व्रजैकमण्डनं समस्त पापखंडनं सुपिच्छ गुच्छ मस्तकं सुनादवेणु हस्तकं मनोजकर्ममोचनं विशाललोललोचनं अनंगरंगसागरं नमामि कृष्णनागरं. भजे व्रजैकमण्डनं समस्त पापखंडनं स्वभक्तचित्तरंजनं सदैव नन्दनन्दनं. काही नाही, हरिमुखे म्हणा. सगळ्याचा अर्थ एवढाच होता. चहुवेदी जाणं, साही शास्त्री कारण, अठराही पुराण. देवासारखा गोड कोणी नाही बरं. अहो तुम्हाला तर काहीच लागत नाही माय. तुम्ही तर लय सामर्थ्यवंत आहेत. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर.
सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. आणि चांदवडकर हे मी तुम्हाला सांगायची गरज आहे का? अहो रेणुका माता चरणाशी राहणारे तुम्ही, अहिल्याबाई होळकरांचं सामर्थ्य सांभाळणारे तुम्ही, तुमच्या चांदवडकराला मी स्त्रीचं महात्म्य काय सांगावं दादा. पण विषय काय झाला, आम्हाला शाळेत मदर तेरेसा शिकवली पण अहिल्याबाई होळकर मागे राहिल्या. आम्हाला हे शिकवणं गरजेचं होतं की आज हिंदू धर्माची मंदिरं टिकली ती एका सामर्थ्यवंत स्त्रीच्या मनगटामुळे, ज्यांचं नाव अहिल्याबाई होळकर होतं, ज्यांच्या कर्तृत्वामुळे हे हिंदुत्व टिकलं गेलं. हे शिकलं राहिलंच हो. हे शिकायचं आम्हाला खरं सांगू का, काही दिवसानं मराठी शिक्षण राहणार नाही दादा, काही नाही राहणार, फक्त इंग्लिश मिडियम असणार. आणि इंग्लिश मिडियमच्या मॅडम फळ्यावर असं एखादं चित्र काढील महाराजाचं हां, आणि बसलेल्या लेकरांना शिकवेल, लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बुवा. कारण तेव्हा तो बघायला नसणार ना, फळ्यावर काढलेलं असणार. आमच्या पश्चिम महाराष्ट्रात बुवा म्हणजे महाराज. तुकोबारायांना सुद्धा बुवाच म्हटलं जायचं ना, बुवा, दिस इज द बुवा. मग लेकरं विचारतील मिस, कारण आता त्या मॅडम शिक्षिका बाई शॉर्ट झालं ना, मिस व्हॉट इज द बुवा. मी सांगेल मेनी इयर्स ॲगो असायचा, फेटा बांधायचा, कंबर बांधायचा, विठ्ठल विठ्ठल करायचा, दॅट इज द बुवा. मग लेकरं विचारतील मॅडम आजकाल दिसत नाही, लाईक डायनासॉर. तो जसा नामशेष झाला तसा महाराज एके दिवशी बघायला भेटायचा नाही तुम्हाला. काय खरं सांगते महाराज, लय लोक विचित्र झाली हो. फोन करतात माणसं लोक, नमस्कार ताई, तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. मी प्रोग्राम करते. अहो ही काय बोलतेली, तुमचा ढोलकीवाला तुम्हीच आणा. मला कधी कधी वाटतं मी कुठली पाटील आहे नेमकी, काय फरक आहे का नाही माझ्यात. वाईट वाटतं रे दादा. इतकं परवाचाच विषय, काय माणूस असेल तर त्याचं तोंड नाही बघितलं मी. काय मला नवल वाटलं त्या माणसाच्या आयुष्याचं. महाराष्ट्रात जन्माला आला त्यो, देव भलं करो त्याचं. असली किरनिष्ठ बुद्धिमत्ता होती दादा. इतका आज्ञानी कसा असावं माणसानं महाराज. व्यासपीठावर खोटं नाही बोलणार. तो मला म्हणला ताई तुम्हाला जेवणात व्हेज चालतं का नॉनव्हेज चालतं म्हणे. अरे म्हणलं ही माळ काय मी शोला घातली का कायला का, हां तुला वाटतं काय म्हणलं, म्हणजे आम्ही दिवसा कीर्तन करून रात्री काय तांगड्या आणतो काय येड्या. अरे जरा विचार करा, लय विचित्र झाला. ही खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात वरची तर्री तर्री द्या, अरे सप्त्यात तरी बातलीतलं खालचं खा, 7 दिवस तरी जिभेला धीर धर जरा. लय अवघड आहे दादा. अहो पुरुषांचं मरू द्या, काय काय घरातल्या बायका खतरनाक आहेत. काय काय घरातली बाई म्हणती रविवार आहे आज आणा ना, पिंट्याला आवडतं मी चांगलं करते. हो बरं तुझ्या हाताला हेच चांगलं जमतं. पुरणपोळी बिरणपोळी काय टोचती होय का तुझ्या हाताला. हां हे ह्याच्यामुळं देवानं वाटुळं केलं बघा तुमचं. आणि तुम्हाला असं काय कालांतरापुरता देव घरात आहे असं वाटतं. हां अगं ज्ञानेश्वरी नाही घरात, त्याला घर म्हणावं का दादा. हां हरिपाठ नाही तुम्हाला पाठ, माणूस म्हणावं का त्याला. जरा धर्मानं वागा बाबांनो. नाही चालत, तुम्हाला सांगितलं ना मग अशी 7 गोष्टी, त्यातला पहिला मांसाहार आहे, नाही चालत आपल्या हिंदू धर्मात. दुसरं मदिरा, तोंडांना नाही कळलं तर ॲक्शन न कळल. हां 90 सॉरी खांबा 90 यूट्यूबची कृपा, दुसरं काही नाही. सुधरा रे बाबांनो, काय पोरांना नावं ठेवायची. आता तुम्हाला खरं सांगते, ही म्हातारी माणसं मारुतीच्या वट्ट्यावर बसून पत्ते चालतात आणि पोरांना नावं ठेवतात. हे भिंगाच्या चष्म्यातनं राणी बघतं, हे गुणाचं. मग पोरं तेवढी वाया गेली. आता या म्हाताऱ्या बाया कसं दारात बसल्यावर आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत का, आमच्या जमान्यात नव्हतं माय असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं आणि किती कष्ट केलं आणि ह्यांना काय झळ आहे सगळं आयतं भेटलं. आणि हे काय ज्ञानेश्वरी वाचून सांगते मिसरी चुळती. आता ही ज्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, इतका तर भंगार वास आहे त्या मिसरीचा. आता बरं वास येतो म्हातारीचा, ही ज्ञान सांगते लोकाला महाराज. आज जरा नीट राहा रे, तंबाखू भाजलेली काय कच्ची काय तंबाखू ती नका ग माय. तुम्ही असुशिक्षित नाही आहात, बाई आहात तुम्ही. बाईचं शिक्षण महत्त्वाचं नसतं, मॅनेजमेंट तिला जन्मता येतं. कौतुक वाटतं मला माझ्या आईचं. अजूनही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही, जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावते का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल महाराज. याला काही वेगळं शिक्षण घ्यावं लागत नाही. माझ्या आईकडनं माझ्या बाईकडनं संसार करायला शिकावा. आणि बाई ताकद असली ना, बाईनं संसार धडका करावा, नेटका करावा.
जगाचा बाप तुकोबाच्या अगोदर आवलीसाठी आला दादा. आला का नाही? आला का नाही? 2 बायका होत्या तुकोबाला. तुम्ही लय कान देऊन ऐकू नका, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. हां केलं घेऊन तुम्ही काही बराबरी होत असते. हे ती देवाची संताची बरोबरी करायला जायचं नाही आपल्यासारख्या माणसाने. आपण शाणी माणसं नाही दादा. आणि विनंती माझी रे, खरंच बाईची कदर करा बाबांनो, नाही तर लय अवघड होईल एक दिवस. अरे बायको मेल्यावर बायकोची किंमत कळते, मरूस तर कशाला मारता तिला. अरे विनंती थोडी करत जा रे, काही लागत नाही दादा. सन्मानानं वागवा तिला, फक्त 4 माणसात तिचा अपमान करू नका. तिला सन्मानानं वागवा, तिला पैसा अडका सोनं नाणं कमी द्या. पण जो पुरुष आपल्या बाईला सन्मान देतो ना, ती बाई त्याच्या घराचं गोकुळच करते. हा विश्वास मात्र मीही तुम्हाला देऊ शकतो. वाजवा टाळ्या, वाजवीत जा, कधीतरी आम्हाला बी चांगलं म्हणीत जा. आमचं सगळं झोंबतं तुम्हाला. आम्ही तुम्हाला कुठल्या क्षेत्रात नको. हा बाई कुठल्या क्षेत्रात नको तुम्हाला. तुमचं तुम्हाला आता विषय लांब ग. तुम्हाला कीर्तनात सुद्धा बाई जमत नाही. हा लय तुम्हाला वाईट वाटतं दादा. अरे कीर्तन करणारी बाई आहे ही नजरच कशाला ठेवताय. अरे कीर्तन करणारा कीर्तनकारच आहे, याच नजरेनं कीर्तन ऐकत जा ना. कशाला वेगळं कीर्तन ऐकावं लागतं. हो ती लय बाईवर एक लय पॉईंट असतो बाबा. एवढं बंद करा बाबांनो, या विनंती माझी. कारण आपण तसे नाही बघा. लय छान धर्मात जन्माला आलो आपण, हिंदू आहे आपण. शाहिस्तखानाच्या लाल महाला चालल्यात. शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीनं कुठतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है, पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. कौतुक त्या बायकोला वाटलं. क्या लगता है आपको शहापणा, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगम, क्यों नहीं लेगा. खुदा का शुक्र है उंगलियों पर जान चली गई, नहीं तो गर्दन से जाता. सीधा नहीं वो बंदा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात याद रख, इन आंखों ने देखा है बेटी उनकी हो या अपनी, औरत जात के धर्मजात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, बेगम शत्रु की भी क्यों ना हो. हर औरत जात को भगवान का दर्जा देने वाले हिंदू है वो. औरत जात का सम्मान करते हैं, शत्रुता नहीं निभाते औरत की तरफ. माय बाबा हो, शत्रूलाही विश्वास वाटावाचं चारित्र्य राजाचं, त्याचे वारसदार आहोत आपण. आपल्या नजरेत तेवढंच पावित्र्य, तेवढीच प्रखरता आणि तेवढंच कर्तृत्व हवं ना. आणि जर असेल, धन्य माता पिता तयाचे भाग्य येते कुळ. तयाचा हरिक कायम पोरीला सांगता, बाई संध्याकाळ झाली की फार लांब जायचं नाही. अगं पोरगी असतो नजर वर करून बघायचं नाही. पोरगी असतो मोठ्याने हसायचं नाही. अगं पोरगी असतो याची जायम कायम बाळगायचीस. कधी पोराला सांगितलंस का ग, अरे पोरगा आहेस तू, हिंदू आहेस तू, ज्ञानोबा तुकोबांचा वारसदार आहेस तू. अरे नग्न पोरगी तुझ्या नजरेसमोर उभी राहिली तर तू तिला ताईच म्हणावं. एवढे चांगले संस्कार असावे तुझ्यात, तर योग्य पुरुष आहेस. पुढच्या पुरीची अवस्था कशाला बघताय, तुमच्या नजरेचं काय. शब्द कळला ना माझा तुम्हाला. खरं या गोष्टीचा विचार करा ना तुम्ही. नाही केलाय कधी, करा विनंती आहे माझी. हा भेदभाव नको. तर ती तुकोबांच्या 2 पत्न्या लक्षात आहे ना. ठेवीत जा महाराज. तुकोबाला 2 बायका. पहिल्या पत्नीचं नाव रखमाबाई, दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाबाई. पहिली पत्नी श्रीमंताची, दोन्ही पत्नी श्रीमंताच्या घरच्या. ती आवली तर पुण्याचं सासर आहे तुकोबारायचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 36 एकर ऊस होता तिच्या बापाचा, पुणे जिल्ह्यात, चांदवडच्या डोंगरात नाही. जागेला किंमत आहे ना महाराज. 1425 माणसं वन टाईम हाताखाली जिच्या वडिलांच्या. पण काय स्वभाव नम्र. नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची, तक्रार नव्हती करत. फाटक्या लुगड्यावर संसार करायचे. संत कोणाला म्हणावं ना, जगद्गुरु तुकोबाराय एकच लुगडं होतं. परिस्थिती तुकोबाराय गरीब होते असं नाही, हा भ्रम काढा डोक्यातला. 65 लाखाची सावकारकी तुकोबांची 450 वर्षापूर्वी. त्या जावळी खोऱ्यात सगळ्यात मोठे सावकार तुकोबारायच होते. आणि तुकोबारायांची वंशज अखंडितपणे सावकारकी करत आलेले होते.
25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय ही श्रीमंती जगद्गुरु तुकोबांची होती. तुकोबाराय गरीब नव्हते. तुकोबांनी ऐश्वर्या पायदळी तुडवलं, त्या देहूला सगळं देऊन टाकलं. स्वतःची पहिली बायको आणि 2 लेकरं अन्न करून मिळली. हे लक्षात घ्या. हे तुकोबांनी स्वतःनी ओढवून घेतलं. म्हणजे ते गरीब, थोडा कॉमन सेन्स आपण विचार करू, प्रॅक्टिकल. दुसरी बायको असताना एवढ्या श्रीमंतांना दिली म्हणजे तुकोबाराय किती श्रीमंत असतील. लक्षात येतंय. कोणी आपण बराबरीच्याच माणसाशी सोयरीक करतो की नाही. जर तुकोबाची दुसरी पत्नी असताना जर एवढी श्रीमंताची पोरगी ह्यांनी तुकोबांच्या पदरात टाकली म्हणजे तुकोबारायची श्रीमंती कितीतरी पटीनं त्यांच्यापेक्षा मोठीच असणार आहे. मग या विषयाकडे जगद्गुरु तुकोबाराय गरीब नव्हते. अर्थात त्यांनी ऐश्वर्या पायदळी तुडवलं जगाच्या बापाच्या नामाच्या पलीकडे आणि समाजाच्या सेवेच्या पलीकडे त्यांनी मोठं काही मानलं. हे शिका, हे गरजेचं आहे या विषयाकडे. मग ते जगद्गुरु तुकोबाराय सामर्थ्याने ती आवली माता रखमाबाई, तुम्हाला म्हणलं पहिल्या दुष्काळात गेल्या. दादा श्रीमंतीचा परमार्थात विचारच करू नका तुम्ही. ज्या नाथबाबांचा अभंग मी घेतला त्या पैठण निवासी नाथबाबांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटातून चांदीच्या वाटीत जेवायचा. सगळ्या संतांमध्ये श्रीमंत नाथबाबा आहेत. फार श्रीमंती नाथबाबांची. अशी माणसं हजारो कीर्तनाला यायची. नाथबाबा धनधान्य वाटायचे त्यांना. नामदेवरायांची बायको राजाई एवढ्या श्रीमंताच्या घरची पोरगी होती. 250 किलोचा पलंग, 3.25 क्विंटलचा सोन्याचा पलंग, सोन्याचा राहिलं माझ्याकडनं, सोन्याचा पलंग त्यांना आराम करायला होता. किती जागिरी असेल, पण नवऱ्याला जी शिवाय बोलत नव्हती. तुमचं बरं आहे ना, विचारलं. तुमच्या तोंडाकडे बघून तसं बरंच वाटतं मला. एवढी श्रीमंत घरची पोरगी होती राजाई माता. आणि नामदेवराय दामू शेटांचा मुलगा आहे. एवढ्या श्रीमंताची पोरगी त्यांना बायको भेटली म्हणजे घरा हे सगळे श्रीमंतीचा तुम्ही इथं विचारच करायचा नाही. कारण आमच्याकडे श्रीमंतीची व्याख्या जरा वेगळी आहे. विपदो विपदो नेव संपदो नच संपदा विपदा विस्मरणम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो धनवान आहे. आमच्या भाषेत परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. त्याच्यामुळं आमच्यासाठी धनवान काय, चरणी जगन्नाथा. ज्याचं मन जगाचरणी रमलं तो सगळ्यात मोठा धनवान आहे. म्हणून संतांची तुम्ही व्याप्ती याचा विचारच करू नका. सगळेच संत सामर्थ्याने श्रीमंतही, वैभवशाली आणि सगळ्यात मोठे नम्रसुद्धा. मग ती तुकोबारायांची दुसरी पत्नी आवली माता. अहो तुकोबारायांच्या घरी काय झालं, असंच दारिद्र्यता आल्यामुळे एकाच लुगड्यावर संसार करायच्या. पहिलं काही जी जुनी माणसं आहेत म्हणजे पुरुष दगडाच्या शिळेवर आंघोळ करायचे आणि बायका कुठेतरी आडोशाला आंघोळ करायच्या. मग त्या कणिक कळतं तुम्हाला, कणिक धान्य ठेवण्यासाठी जे वापरलं जायचं ते आता राहिलं नाही तर कणगी असायच्या. त्या कणगीच्या आडोशाला आवली माता आंघोळ करत होत्या. लुगडं त्यांनी त्या कणगीवर ठेवलं होतं. ऑलरेडी जीर्ण झालं होतं, थोडंफार फाटलेलं होतं. दारात एक 21-22 वर्षाची तरुणी आली. तुकोबाराय भजनात रंगलेले होते. त्या तरुणीनं तुकोबारायांना म्हणावं, तुकोबा फार ऐकलं तुमच्याविषयी, तुमच्या दर्शनाची आस होती. तुम्हाला भेटलं म्हणजे पांडुरंगाला भेटल्यासारखं असं प्रत्येकाच्या मुखात न आलं. म्हटलं शेवटचं दर्शन घ्यावं. काय झालं बाई, एवढी व्यथेत का आहेस, एवढी व्यथा कशाची आहे तुला, एवढी त्रासदायक का दिसतीयस. तुकोबा लहान वय असताना लग्न झालं आणि लग्न होऊन काहीच वर्षांमध्ये नवरा सोडून गेला. नवरा मेला याचा सगळा दोष समाजाने आणि कुटुंबाने माझ्याच मस्तकी मारला. मीच कपाळकरंटी, मीच उलट्या पायाची, मीच अलक्ष्मी असं म्हणून मला घराबाहेर काढलं. पोटाशी पोरगं होतं. मरण्याचा फार वेळा विचार आला पण पोराकडे बघून शांत राहिले. विचार केला ज्याचा बाप गेला त्याची आई गेली तर या लेकराला कोण सांभाळणार आहे. हां खरं सांगू, कुठल्याच शास्त्रात, आपल्या हिंदू धर्माच्या कुठल्याच शास्त्रात लिहिलं नाही, जे 6 शास्त्र आपल्याकडे आहेत, की बाईचा नवरा गेल्यावर बाईला कमी किंमत द्यायची. हे कुठंच लिहिलेलं नाही, पण तरीसुद्धा आम्ही कमी किंमत देतो. जिचा नवरा गेला, नवरा गेल्याचा दोष आपण तिला देतो. तिने सवाशिणीला कुंकू लावायचं नाही, तिनं कुणाचं औक्षण करायचं नाही, तिनं चांगल्या कार्यक्रमाला पटकन पुढे बसायचं नाही, तिने देवपूजायला पुढे बसायचं नाही. हे चालतं आपल्यात आणि हे चुकीचं आहे. माझा साधा प्रश्न आहे बाई म्हणून तुम्हाला, नवरा जायचा किंवा राहायचा बाईच्या हातात आहे. आणि जर असतं बाईने मरू दिलं असतं तिच्या अगोदर? नाही, बरोबर ना. बाई म्हणून मला सांगा, नवरा सोबत असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा गेल्यावर एकटीनं संसाराचा गाडा ओढायचा अवघड आहे? नवरा सोडून गेल्यावर एकटीनं संसाराचा गाडा ओढायचा हे मान्य. मग जी बाई
स्वतःचं सत्व, स्वतःचं पातिव्रात्य हे सगळं सांभाळून स्वतःच्या खांद्यावर आपल्या लेकरांच्या संस्कारांचा भार घेत आपलं कुटुंब नावलौकिकाला नेते, जी बाई लेकरांना त्यांच्या पायावर उभा करते, जी बाई पंढरपुराचा विठ्ठल आणि रखमाई दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडते, तिला एका कुंकवाच्या टिकल्यामुळं कमी किंमत देणं कितपत योग्य आहे आणि हे तुमच्या तरी बुद्धीला पटतं का? कोणीतरी म्हटलं जी बाई नवऱ्याच्या आधी जाते ती सौभाग्यवती कार्य करतो. आली केळं द्या, पेंट खजूर द्या, राजगिऱ्याचा लाडू द्या, बिस्लरी द्या, पाण्याची बाटली द्या. कशाला तर नाही म्हणत झाला का? कुठल्याही गोष्टीला हात पुढंच असतो होय. अरे बरं, वारीला जाऊन बारकं व्हायचं का ढोला होऊन आला तू? ही वारी केली का तू? हां, पण म्हातारीला म्हणलं मी, अगं चावत नाही तुला बाई, तरी राजगिऱ्याच्या लाडूच्या लाईनिंगमध्ये उभा आहे तू. जबडा आत गेला ना तुझा. कशानं खाणार? दात नाही तुला, कशाला घेते नाटूला? वारी कशाला मरायला? आता आळंदीच्या वाट्यावरचा लाडू जर चांदवडला येत असेल तर वारीचा फायदा लागणार आहे तुम्हाला? प्रापंचिक माणसानं कधीच दान घ्यायचं नसतं, द्यायचं असतं. घ्यायचंच नाही. कमवतो ना आपण काय साधू आहे का, साध्वी आहे का, संत आहे आपण फक्त द्यायचं, आपण घ्यायचं नाही. आणि प्रसाद केवढा असतो माहिती आहे? एवढा. हे पोटभर खातात. हे टाळ्या वाजवाय त्यांना सांगावं लागतं, हा तर प्रॉब्लेम आहे महाराज. हा नाही, तुम्ही ती वाट बघतात का शेजारचा वाजवेल पुन्हा मी वाजवतो. पटलं की वाजवीच दादा. वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है. टाळी तर वाजलीच पाहिजे नाही. सुंदर बोल मृदंगवादकाने वाजवला, टाळी वाजवायची रे. गोड आरोह अवरोह गायनाचार्यांनी गायला, एखादा अंतरा गोड म्हटला वाजवायची. मी तुम्हाला म्हणलं ना, कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुकच आहे. का तर कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार. ह्यांना वाटतं ह्यांना जे जमतं ते आपल्याला बी येतं हो, मान्य आहे. पण थोडा मनाचा मोठेपणा चालतो की संप्रदायात, त्याला काय होतं. या विषयाकडे चला. म्हणून संतांमध्ये कुठे श्रीमंती गरिबी नाही. त्यांचं सगळ्यात मोठं धन जगाच्या मालकाचरणी मन रमवलं. आणि हे मन रमवायचं असेल तर सगळ्यात पहिले ते नम्रता ठेवावी लागेल. आता आम्ही काय करावं देवा, हे सगळ्यात बेकार मन आहे. बरं, किती विवेकाते भुलवी, संतोषाशी चाड लावी, पैसे जे तरी हिंडवी, दाही दिशा. किती स्थिर करावं, किती माणसाने नम्र असावं, किती माणसाने त्यागी असावं, किती माणसाने दानी असावं, या विषयाकडे. मग ती तारुण्य अवस्थेमध्ये असणारी स्त्री तुकोबारांसमोर उभी आहे. लक्षात आहे? ठेवत जा. तारुण्य वयात असणारी स्त्री तुकोबारांसमोर उभी आहे. तुकोबारांना नतमस्तक होतीये. बाई चिंता करू नकोस, अनाथाचा नाथ, तू कशाला काळजी करतेस? डोळे पूस बरं, तू कसलीच काळजी करायची नाही. इथून पुढे तुझ्या आयुष्यात आनंद आहे. तुला कुणी दोष दिला तरी मनावर घ्यायचं नाही. आणि हे बघा, समाजाने दोष द्यावा एवढं तरी वागा. वाक्य ऐकू येत आहे? आणि हेच बोलले मी, समाजानं दोष द्यावा एवढं तरी वागा. विनंती आहे. ज्ञानोबरांचं मत आहे, जगे आवज्ञाची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. लय आवडतं मला हे असलं. कारण लोक जोपर्यंत आपल्याला वाईट म्हणतायत, त्रास देत आहेत, तोपर्यंत देव आपला याची जाणीव राहते. ज्या दिवशी लोक डोक्यावर घेतात त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा पाठ आपण देवाकडेच करतो. त्यामुळे लोकांनी त्रास दिलेला चांगला, बरा आणि हवा तर आनंद आहे जगण्यात. मग काय, जाऊ दे, देऊ दे, काय लोकांना त्रास द्यायचं. सगळं खरं आहे. तुका बरं आहे. एक मागू का? काय मागतेस बाई माझ्याकडं? काय देण्यासाठी? स्वाभिमानानं जगले आजपर्यंत. लेकरू वाढवलं पण कष्ट करून, कधी कुठल्याच लाचारीचा पैसा घेतला नाही. पण काय झालं ना तुकोबा, इथंपर्यंत येता येता जाणीव झाली नाही की अंगावरची साडी जीर्ण झाली. बाईचं पातिव्रात्य, बाईचा सात्विकपणा, बाईचं कर्तृत्व कुणी बघत नाही. पण तिच्या अंगावरच्या कपड्याचा भाग कुठे मोकळा असेल तर त्यातून शरीर दिसत असेल तर त्याच्यासाठी माणसं डोळे भरून बघतात, उपभोग घेतात डोळ्यांनी. मग माझी विनंती आहे, घरात एखादी साडी असेल तुकोबा तर भाऊ म्हणून या बहिणीच्या पदरामध्ये टाका. ही अंगावरची साडी जीर्ण झाली आहे, 2-4 लोकांवर भागवलं आहे आता. पण अजून जर साडी कुठे फाटली गेली तर लोक अजून आनंद घेतील डोळ्यांनी. आणि मला हे सहन होणार नाही. आजपर्यंत कधी कोणासमोर हात पसरले नाही, पण सगळे म्हटले तुम्ही संत आहात. संतांसमोर मागायला, देवासमोर मागायला काय मागे पुढे बघायचं. अन्न मागितलं असतं तर चुकीचं असतं. तेवढं मी कमवू शकते. हां, पण बहीण म्हणून एक साडी पदरात टाकता का? तुकोबारांच्या डोळ्यातनं पाणी आलं. तुकोबारांनी ती कणगेवरची साडी ओढली आणि त्या बाईच्या पदरात टाकली. आवली माता आतनं ओरडल्या,
अहो महाराज, बहिणीची आब राखताना बायकोची चालली याची तर जाण ठेवा. नवरा आहात माझा, रोज बघता माझ्याकडे, माहीत नाही का मी एकाच रुगड्यावर संसार करते. काय करू मी? माघारी तर घेऊ शकत नाही आता साडी, करणार काय? तुकोबांनी अंगावरचं धोतर काढलंय, आवली मातेला नेसायला दिलंय आणि विठ्ठलाच्या अंगावरचं पितांबर तुकोबाराय स्वतः नेसलेत आणि पांडुरंगाला म्हटलेत, आत्ता कुठं खऱ्या अर्थानं मी तुझा लेक आणि तू माझा बाप झालास, तुझ्या अंगावरचे कपडे मला यायला लागले बघ विठ्ठल. यात सुद्धा तुकोबांनी आनंद शोधलाय. आणि तरी आवली मातेनं तक्रार केली. मन स्थिर असणं याला म्हणतात. चरणी जगन्नाथा अवघेची त्रैलोक्य. एवढ्या परिस्थितीमध्ये जो माणूस आनंदी राहू शकतो ना, अर्थात समजून घ्यायचं माय जगन्नाथ त्याचा मायबाप विठ्ठल आहे, म्हणून त्याच्याकडे एवढं स्थैर्य आहे, म्हणून एवढं धैर्य आहे. थोड्या पैशाची नुकसान झाली तर आपण देवाला नावं ठेवतोय. पैशांची म्हणते आम्ही, पैशांची. थोडं आजारपण आलं की देवाला नावं ठेवतोय आपण. केलाय कधी विचार संतांच्या त्यागाचा? अशा लोकांसाठी ज्ञानेश्वरी सांगावी, त्या लोकांनी अन्न पायदळी तुडवलंय, तोंडावर दरवाजे बंद केलेत. तुमचं तोंड बघितल्यावर आम्ही अपवित्र होतो, हे शब्द ज्ञानोबरायांसाठी लोकांनी वापरले आहेत. तरी सुद्धा माऊली म्हणतायत, हे विश्वाची आमूचे घर, ऐसी मती ज्याची स्थिर. चरणी जगन्नाथा. दुःखासुखाचा विषयच नाही आहे इथे. देवाने तरी काय कमी केलं? अनाथाचा नाथ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती झाले. नामा म्हणे देवा, चला तया ठाया विश्रांती घ्यावया, असे अधिकारी झाले. म्हणून देवा हे मन तुझ्या चरणी स्थिर होऊ दे. बघ हे बेकार आहे. संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. एका मिनिटात हे राजा करतं, एका मिनिटात रंक कर. चंचल त्याचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो माननी मदनो मरुत मा मदो मरकोट मत्स मकार दश चंचल. त्यातलं पहिलं मन आहे. एवढं चंचल आहे. माकडाला दारू पाजली. माकड जरी माहीत नसलं घरातले काय कमी आहेत. माकडाला दारू पाजली. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं म्हणतात मला नाही माहिती. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, पण मला वाटतं कळतं. पिलेला माणूस कधी रस्त्याच्या मधोमध झोपलेला बघितला का तुम्ही? कुठं पडतं ते त्याला माहीत आहे. मधी जातं बाजूला राहतं. येडं नाही ते. मार बायकोला रात्री मारतं, सकाळी तिलाच गोडीत म्हणतं नव्हतं ग मारायचं. पिल्यावर कळत नाही. हात वावळायचा बरा कळतो. आता काय करायचं माय? पिला ना, टोपलभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या. त्यांना म्हणायचं काळे मनुक ताकद वाढती, गोड लागतात, खा. ते डोक्यातलं काढा. इंजेक्शन औषधानं दारू सुटत नाही बरं, त्याला मनावर ताबाच लागतो. अशी जर इंजेक्शननं दारू सुटली असती ना, या पिणाऱ्याच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं आणि असं झोपीत दिलं असतं तुम्हाला. घी म्हणली असती, घी रातचं दिलं असतं. व्याधीच तेवढी आहे त्यांना, त्रासच तेवढं होतंय. नका रे बाबांनो व्यसनांच्या नादी लागू या विषयाकडे. मग आधीच माकड, त्याला काय पाजली? दारू पाजल्यावर त्याला विंचू चावलाय. विंचू चावल्यावर त्याच्या पाठीमागं भूत लागलंय. कसं पळेल ते? मर्कटो सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्यते. एवढं मन चंचल. बहुत चंचल चंचल चपल. आऊ याची चंचलता. पण जेव्हा तुझ्या चरणी आलं ना देवा, आता कुठे धावे म्हण, तुझे चरण देखलिया भाग गेला. अवघेची त्रैलोक्य. आता काहीच राहिलं नाही बघ देवा, तुझ्या चरणी मन रमलं ना. पण हे रमतं कधी? सांगड वाधारे माधारे भक्तीची. सांगड वाधा वाधारे माधा वाधारे भक्तीची. नारायण नामाची. सांगड वाधारे वाधारे भक्तीची.
जाऊ मग एकदा नाम मुखात आलं त्याचं सगळं स्वरूप करारविंदेन पदाट विन्नम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य कुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे पिबस्वामृतप्रीतदेव जीवे पिबस्वामृतप्रीतदेव गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव अरे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही आठवा मधुसूदना नरदेह दुर्लभ सारा तुम्ही वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा महाराज एकदा म्हटलात ना सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान 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 सर्व सुख दयालु सर्वालंकार सर्व सुख दयालु सर्वालंकार माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद लागो छंद माझ्या मनाला गो नित्य गोविंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद ह्या लागला ना मग काय अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता चरणीच्या चरणी जगन्नाथ चित्त ठेले असं काय
आम्हाला समजून सांगितलं असं काय देवाने तुमच्यासाठी केलं की तुम्ही अखंडित आनंदी झालात. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद ती. अहो कसं काय तुमची अवस्था अशी झाली. अहो तुम्ही म्हणजे गोकुळाच्या सुखानं अंत पार नाही लेका. बरं एवढं कसं काय झालं बरं. अहो अनाथाचा नाथ त्याने असं सांभाळलं ना दादा. अहो काय सांगू तुम्हाला त्याचं सांभाळणं. अहो चोखोबांसाठी महार झाला, रिधनासाठी चांबार झाला, गौरवांसाठी कुंभार झाला, नरेंसाठी सोनार झाला. कानव पात्रेला पंढरीच्या गाभाऱ्यात जागा दिली, सखोबाईसाठी सखो झाला, जनाबाईच्या गौऱ्या थापल्या. अहो धावत आला बहिणाबाईंसाठी, तुकोबांचा संसार सांभाळला, नातांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं. अहो काय सांगू तुम्हाला, आमच्यासाठी मायबाप झाला. एवढं केलं आमच्या देवाने, हे आम्ही डोळ्याने पाहिलं. आणि जर आम्हाला हे अनुभव आहेत तर आम्ही सामर्थ्याने आणि विश्वासाने सांगतो, फक्त मुखात नाम असावं, तो जगाचा बाप सगळ्या लेकरांचा मायबाप होतो. हा पण कर्म सत्य असावं, हे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आहे. जर वागण्यात चुकलात तर काहीच करू शकत नाही. मी सुरुवातीपासून जे वाक्य तुम्हाला सांगितलं की दुसऱ्यांची तळमळ कळणं फार गरजेचं आहे परमार्थामध्ये. दुसऱ्याच्या आनंदात जेव्हा आनंद शोधाल ना तेव्हा अखंडितपणे आनंदी व्हाल. हे पहिलं वाक्य होतं माझं. हे तुम्ही शोधलं तर तुम्ही आनंदी आहात. जर तुम्हाला तुमच्या घरा इतकं तुमचं गाव महत्त्वाचं वाटलं त्या दिवशी तुम्ही आनंदी आहात. ज्या दिवशी तुम्हाला अखंडितपणे माझ्या एकट्याच्या समृद्धीपेक्षा माझ्या गावाची समृद्धता जास्त महत्त्वाची वाटली त्या दिवशी तुम्ही सगळ्यात मोठे आनंदी असाल हा विश्वास मी तुम्हाला देते. पण ते आनंद मिळवण्यासाठी या गोष्टी असल्या पाहिजे. आणि करा रे दादा करा. जाऊ द्या ह्यांचं मरू द्या तुम्ही करा. आका बचत गट हातात आहे ना तुमच्या महाराज. हो ते दणकावून काही नाही ग माय. वेगळं काहीच करायचं नाही आहे तुम्हाला. जे संतांनी केलं तेच करायचं. दुसऱ्यांसाठी जगायचं, दादासाठी जगायचं. आज चला आता गेलं की अर्धी लाकडं मसनात गेली. आता इथून पुढे तरी आता तरी पुढे हाची उपदेश. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आजपर्यंत जे झालं ते झालं. आतापर्यंत ज्या गोष्टी राहिल्या असतील, आतापर्यंत ज्या सुविधा तुमच्यापर्यंत पोचायच्या राहिल्या असतील त्या सगळ्या मिळवा. असं सामर्थ्यवंत गाव करा की जेव्हा केव्हा नाशिक जिल्हा मुखात येईल आमच्या तेव्हा तेव्हा चांदवड तालुक्याचे समृद्ध गावंसुद्धा आमच्या अखंडितपणे लक्षात राहिल्या पाहिजे. एवढ्या सामर्थ्याने. कारण जसं पहिलं म्हणलं जातं बघा, घराची कळा अंगणावर असते, असे आमच्याकडं मन आहे. तुमच्याकडे आहे? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे? आणि आपलं विचारलं महाराज तर अशी आमच्याकडे मन आहे. घराची कळा अंगणावर असते, तशी गावाची कळा ही गावांच्या लोकांवर असते. तिथली लोक किती सामर्थ्यवंत आहेत, किती एकत्रित आहेत, किती गावांमध्ये सामर्थ्य टिकलेलं आहे, किती योजना सुविधा व्यवस्थित आहेत. पण काय करायचं आहे, सामर्थ्याने पाण्याचा वापर व्यवस्थित करायचा आहे, नियोजन व्यवस्थित करायचं आहे. सौर ऊर्जेसारखी सामर्थ्यवंत योजना आपल्यापर्यंत पोचवून घ्यायच्यात, घरकुलासारख्या योजना पोचवायच्यात. बरं लई काय नाही जमलं आठवड्यातून 10 दिवसातनं. बरं ते ग्रामसभा घेता तुम्ही? घेता का? माणसं येता का? नाही घेता का याच्यापेक्षा येता का हे महत्त्वाचं आहे. ग्रामसभा घेता तुम्ही पण खुर्च्या रिकाम्याच राहता तुमच्या, हे की नाही? खुर्चीवर बसवायच्या टायमिंगला मात्र अख्खं गाव ग्रामपंचायतीसमोर गुलाल उधळायला असतं. पण ग्रामसभेच्या टायमिंगला मात्र माणसं, हे बघा ग्रामसभा सामर्थ्याने घेत जा. आणि माझी विनंती आहे त्या ग्रामसभेला हाजरी लावत जा. मी तुम्हाला म्हणलं ना यात तुमचं हित आहे. जर तुम्ही तिथे हाजरीच नाही लावली तर काय करायचं आहे आणि काय केल्यावर काय होणार आहे हे तुम्हाला कळणार नाहीच. त्यामुळे तेही करा. विनंती आहे सगळ्या गोष्टीचं छान नियोजन करा. हे ते करा. अरे तुम्ही करा रे. आपल्या परमार्थात नियम आहे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी, फक्त याल तरी यारे लागे, आवगे माझ्या मागे मागे. तुम्हाला पोटभर देणार आहे सरकार, फक्त तुम्ही याल तरी यारे लागे आणि अवघे त्यांच्या मागे मागे. एवढं जरी केलं तरी तुम्हाला काही कमी पडणार. बरं देतं येतं घ्या की. देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला, असं नका करू. सरकार लागला द्यायला आणि डोकं नाही घ्यायला, तसं नका करू. योग्य बुद्धिमत्तेनं गावाचं योग्य नियोजन करा. 5 कोटीचं बक्षीस आहे सरकारचं, बरोबर आहे ना? समृद्ध ग्रामपंचायत अभियानचं 5 कोटीचं 5 कोटीचं बक्षीस आहे. सोपं वाटतं का? अख्खी इष्टे टिकले तरी व्हायचं नाही. जर गावाचं 5 कोटीचं बक्षीस हे तुम्हाला सामर्थ्याने सरकारकडनं हवं असेल तर तुमच्यामध्ये पाण्याचं, शिक्षणाचं,
घरकुलांच्या, सौर ऊर्जेंच्या ह्या सगळ्या योजना परिपूर्ण राबवल्या गेल्या पाहिजे आणि प्रत्येक व्यक्ती त्याच्यात व्यक्तिगत लक्ष घालून सामर्थ्याने त्याचा हातभार असला पाहिजे. अखंडितपणे तुम्ही गाव स्वच्छ आणि समृद्ध केलं की ही 5 कोटीची सरकारची मदत तुमच्या गावाला मिळणार आहे. हे अखंडित भानात ठेवून ते काम करा आणि केलं ना तर हे अजून सुदृढ होणार आहे. आणि त्याच्यामुळे विनंती, अखंडितपणे याला हातभार लावा. तुम्ही फक्त करा 3 पावलं. आपल्याकडे नियम आहे 3 पावलं देवाकडं चाललं की देव 47 पावलं आपल्याकडं चालतो. असा नियम आपल्या परमार्थाचा आहे. तसा सरकारचा नियम मी तुम्हाला सांगते. तुम्ही 8 दिवसातनं 1 दिवस काम करा, रविवारी श्रमदान करा. तुम्ही 8 दिवसातनं 1 दिवस काम करा. ते सरकार आयुष्यभर तुमच्या गावाची जबाबदारी घेणार आहे. तुम्ही फक्त ते काम करा आणि टाळ्या वाजवा जरा. तुम्ही टाळ्या वाजवा एवढा आकुंचितपणा दाखवताय, तुम्ही कसं करणार आहे? पण करा बाबांनो. आणि विनंती माझी, एवढं सुंदर नियोजन केलं आहे दादा सरकारने, एवढं सुंदर व्हिडिओ साहेबांनी मॅडमनी नियोजन केलं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या नियोजनासाठी. ते गोड सुंदर नियोजन केलं आहे, काही कमी पडू दिलं नाही दादा. सगळ्या गोष्टी आमचे सौरभ महाराज यांच्या सगळ्यांच्या नियोजनातून वगैरे त्यांना हाताला धरून या सगळ्या गोष्टी केल्या. आमचे योगेश दादा असतील, त्याचबरोबर हरिभक्त परायण अक्षय महाराज असतील, हरिभक्त परायण आकाश महाराज असतील, अगदी गोड सुंदर सगळी गुणवंत मंडळी. आमचे नवनाथ महाराज असतील, आमच्या नवनाथ महाराजांनी अखंडितपणे साथ दिली आहे. त्याचबरोबर अगदी गोड सुंदर पखावाज वादक आमचे हरिभक्त परायण सोमनाथ महाराज असतील, हरिभक्त परायण सोपान महाराज. अरे असे रायमिंग लावलेत तुम्ही. अक्षय, आकाश दादा, सोमनाथ महाराज, सोपान महाराज. पण तुम्ही गोड व्यक्तिमत्व आहात. माझ्यासारख्या लहान कीर्तनकाराच्या कीर्तनाला एवढ्या समंजसपणे तुम्ही साथ दिली आहे. माझ्यापेक्षा ज्ञानाने अधिकाराने मोठी असणारी माणसं तुम्ही, पण मला साथ करताय यात तुमच्या मनाचा मोठेपणा दिसतोय. चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा सगळ्यांच्या. ते गोड नियोजन केलं दादा. आणि हे सगळं कसं आहे ना, एकट्याचा नव्हे खेळ. हे चालतंय ना, हे चालतंय त्याचंच कारण आहे. तेच तर नाथबाबा सांगतायत, अनाथाचा नाथ जनार्दन, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, याचा अर्थ राजकारणातलं उभा नाही, आणि उभा याचा अर्थ 2 पायावर उभा बी नाही. उभा याचा अर्थ सावध. उभा याचा अर्थ काय? सावध, स्थिर. संतांनी सांगावं मी जीव घाण टाकून पाळावं. आता मी सावध झालो, सावध झालो, सावध झालो. हरीच्या आलो, देव मायबाप झाला. आता मी चैतन्यमय झालो. आता जन्ममृत्यूचं बंधन आपल्याला राहिलं नाही दादा. काळाचे ही काळ लढीवाळ. काय ज्ञानोबरांचे शब्द आहेत. मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला तरी डाग आहे, ज्याला ग्रहण नाही डाग नाही असा एकमेव तो माझा वैष्णव आहे. ज्याच्यासाठी अखंडितपणे मी अवतारित होतो तो फक्त आणि फक्त वैष्णव आहे. हा वैष्णव झालो देवा. आता काय उरलं? चैतन्याची शोभा. आता चैतन्यमय झालो, आता वैराग्यमय झालो. आता शोभून दिसायचं काय राहिलं? तुझा दास झालो देवा. विश्वातला सगळ्यात देखणा तरुण म्हणजे ज्ञानोबा आहेत. असं चैतन्य कुठं बघायला भेटणार आहे? तुकोबाऱ्यांसारखं वैराग्य कुठं बघायला भेटणार आहे दादा? चैतन्य म्हणजे सगळ्या बंधनातून मुक्त झालो. आता मी आणि तो आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे, एकपणे उभा देव पहावया गेलो तेथे ही अवस्था झाली अवघेची त्रैलोक्य. चैतन्याची शोभा, अनाथाचा नाथ. कारण अर्थात चरणी जगन्नाथा. कळलंय? हे सगळं होणार आहे फक्त भजनाने. दोन्ही हातवरी प्रेमाने भजन. विठोबा रखुमा
करता म्हणूनच देव तुम्हाला उठवायची काय करतोय बघा. म्हणूनच तो लवकर उठवतो. अरे का तुम्ही असं करता, कर्म करताना फळाच्या टायमिंगला मला नगं म्हणून झटकून जाता. त्यांना वेळ देत जा. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन. पण पुढचं ऐका ना, ते हरिपाठ तेवढा नीट म्हणीत जा बरं. क्षमा मी देईन नाही येते, क्षम किंवा क्षेम आहे ते. क्षम याचा अर्थ आलिंगन. क्षमाचा काही संबंध नाही याच्यात. आलिंगन म्हणजे हे जे म्हणलं ना, चैतन्याची शोभा एकपणे उभा, हे ते एक आहे. अगदी आपल्या सेवेसाठी नाही येते, आपल्या संसाठी येते. सं म्हणजे सारखं, देवाकडं गेलो आणि देवा सारखा झालो. पण त्याच्यासाठी एकपणे थोडं स्थिर लागतं. घाई चालत मंथोनी नवनीता तैसे घे आनंता, वाया व्यर्थ कथा. तुम्ही कष्ट करा, देव देणार आहे. पण बिना कष्ट करता कोणच देत नाही. हां, सरकार बी नाही, देव बी नाही. कळतं आहे ना? दोन्ही ठिकाणी कष्ट करावं. शास्त्र सांगतं उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्यानी न मनोरथ है नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जाईल का? सिंह झोपला, हरणाला लय माया आली, हरिण म्हणला तोंड आकर मी तुझ्या तोंडात जातो. शक्य आहे का? एखादा उद्योग सिद्धीला नाहीच आहे, मनात ठेवून चालेल का? कष्ट करावं. अगदी तसं आहे. योजनानाम सहस्त्रेषु शने गच्छेत पिपलिका अगच्छेन वै न तोपी पद एकम न गच्छती. अरे मनात इच्छा असेल तर मुंगी मैलभर चालते, आणि इच्छा नसेल तर गरुडासारखा वेगवान पक्षीसुद्धा एक पाऊल पुढं जाऊ शकत. करावं लागणार आहे तुम्हाला, केल्याशिवाय पर्याय. तुम्ही कष्ट करा, योग्य ते फळ तुम्हाला मिळणार आहे. पण कष्ट करायची दानत ठेवा. देवाचं नाव परिस्थिती बदलत नाही, देवाचं नाव परिस्थिती बदलण्यासाठी बळ देतं. हे अखंडितपणे लक्षात ठेवा. याच्यासाठी देवाचं नाव घ्यायचं असतं. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण एवढा अट्टास करतोय. आपण का देवाचं नाव घेतोय? की आमच्या गावाची अवस्था अखंडितपणे सुव्यवस्थित बदलली पाहिजे, वृद्धिंगता झाली पाहिजे, आमच्या गावाचं नाव लौकिक झालं पाहिजे. म्हणून ह्या नामचिंतनाचा आपण सामर्थ्याने सोहळा करतोय, बळ येण्यासाठी. पण कष्ट मात्र तुम्हालाच करावं लागणार आहे, आणि ते करा. त्यासाठी एवढा मोठा सोहळा आहे. तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. सगळे टाळकरी आज एवढ्या लहान वयात ही लेकरं इथं उभा आहेत. ह्यांना कीर्तन कळो न कळो आज हे इथं उभा आहेत ना. जगाचा बाप आयुष्यभर यांच्या पाठीमागे उभा राहतो, हा विश्वास आमचा आहे दादा. आम्ही थोडं भजन करावं, देवानं आयुष्य आमचं भजन करून टाकावं, इतकी ताकद आहे. या सगळ्या लेकरांच्या चरणावर साष्टांग दंडवत. सगळी महाराज मंडळी, चोपदार दादा चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या हा सुंदर पोशाख घालायचं सामर्थ्य जगाच्या बापाने. नाथांच्या घरी जगाचा बाप चोपदार होता दादा, हे भाग्य तुम्हाला मिळालं. चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या आमचे विनेकरी दादा, ते आमचे चोपदार दादा, ते सुद्धा त्यांच्या देखील चरणावर साष्टांग दंडवत. उत्कृष्ट सिस्टीम दादांचे मनस्वी व्यवहार, अगदी गोड आणि सुंदर समरूप असा आवाज कीर्तनाला दिला. देव तुम्हाला तुमच्या व्यापारामध्ये वृद्धिंगत करो आणि तुमची सिस्टीम कीर्तनाला लागू. मनस्वी आभार तुमचे, सगळी मंडळी. त्याचबरोबर हे सगळे कॅमेरेवाले. बेचारे कॅमेरावाल्याचं लय अवघड असतं. हे आख्या जगाचं फोटो काढतं, ह्यांचाच कोणी काढत नाही. आख्या जगाचं खिचिक चालू असतं. पण ठीक आहे, हरकत नाही. तुमच्या नावातच आहे ना कॅमेरा. केशवबाबा सांगतात बघा, कॅमेरा सब तेरा कॅमेरा. त्याच्यामुळं तुम्ही जगासाठीच आहात. हे तुमच्या लेन्समुळे आम्ही महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा सगळ्यांच्या. अगदी गोड आमचे सोमनाथ दादा, सोपान दादा, अगदी गोड सुंदर पखावा ज्यांनी वाजवला. आमचे आकाश महाराज, अक्षय महाराज, आमचे योगेश महाराज, चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. सगळी महाराज मंडळी, आमचे नवनाथ दादा असतील, आमचे सौरभ दादा असतील, आमचे श्रावण महाराज असतील, चरणावर साष्टांग दंडवत. आमच्या श्रावण महाराजांच्या महाराष्ट्रातील नामांकित वृद्धिंगत असणारे कीर्तनकार, स्वतः एवढे नामवंत कीर्तनकार असून माझ्या कीर्तनाला मांडी घालून भावासारखं कीर्तन ज्यांनी ऐकलं, त्यांच्या या नम्रतेला साष्टांग दंडवत आहे माझा. चरणावर साष्टांग दंडवत. त्याचबरोबर हरिभक्त परायण श्रीराम महाराज, चरणावर साष्टांग दंडवत. आमच्या श्रीराम महाराजांच्या बाबांच्या चरणावर देखील साष्टांग दंडवत. बळीराम बाबा, सगळे देव इथंच आहे, उगाच फिरायचं महाराज बरं का. त्याच्यामुळे ना श्रावणामुळे श्रीराम आहेत आणि श्रीरामामुळे बळीराम महाराज आहेत. म्हणजे असे जोड सगळे देव इथंच भेटले मला जागेवर दादा. त्यामुळे चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. बळीराम बाबा, श्रीराम महाराज, आमचे श्रावण महाराज, अगदी सामर्थ्याने तुम्ही कीर्तनाला गोड साथ केली. कारण कीर्तन जेवढं आमचं लक्ष फार पाठीमागे कमी असतं. आमचं कीर्तन म्हणजे हे एवढ्यापुरतं असतं. त्यामुळे तुम्ही गोड साथ दिली म्हणून तुमचे मनस्वी आभार. आमचे गांगुर्डे सर, अगदी पहिल्यापासून अगदी लहान बहिणीसारखं. माणसं चांगल्या काळात खूप म्हणतात आमची ओळख आहे.
म्हणतात ना, चांगल्या काळात सगळे म्हणतात आमची ओळख आहे, पण वाईट काळात जो माणूस सामर्थ्याने सांगतो की माझी बहीण आहे, असे आमचे गांगुर्डे सर, त्यांचे देखील मनस्वी आभार. अगदी सामर्थ्याने आमचे आभार दादा, त्यांच्या देखील चरणावर साष्टांग दंडवत. आमचे BDO साहेब, एवढं सुंदर नियोजन केलं, एवढ्या चांगल्या सत्ताधीश व्यासपीठावर आहात तुम्ही BDO साहेब, तर एवढ्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष घालताय आणि या गावाचं सुंदर नियोजन करताय. आणि मला विश्वास आहे तुम्ही एवढं करताय, हे गावकरी तुम्हाला साथ देतील. ह्यांनी नाही दिलं की ह्यांना शेजारच्याची शपथ महाराज, बरं का, ह्यांनी जर गावाचं कल्याण नाही केलं, हे जेवढी कीर्तनाला आल्या तिला एक करणार तुम्हाला साथ. खरं सांगते, व्यासपीठ विनोदाचा भाग सोडा, या सरकारने एवढं सुंदर उपक्रम काढला. हे समृद्ध पंचायत राज अभियान मुख्यमंत्र्यांखाली, सरकारच्या नियंत्रणेखाली, आमचे ग्रामविकास मंत्री गोरेसाहेबांच्या नियंत्रणेखाली, सगळ्यांच्या नजरेखाली हे चाललं आहे, निरीक्षणाखाली चाललं आहे. आणि त्यात तुम्ही सगळे माणसं हातभार लावताय. तुमच्या या कष्टाला हे गावकरी नक्की श्रमदान करून चीज करणार. अगदी सामर्थ्यानं या सगळ्या गोष्टी परिपूर्ण होणार, हा व्यासपीठावर विश्वास आहे. आमच्या मॅडम असतील, मॅडम चरणावर साष्टांग दंडवत. अगदी सामर्थ्याने ते सगळं नियोजन करतात. सगळे तुम्ही सगळ्या फार बचत गटाच्या बाया, कीर्तनाला आलेल्या सगळ्या एवढं गोड सुंदर तुम्ही स्वागत केलं. माझं तुमचे मनस्वी आभार. आणि एवढ्या बहुसंख्येनं तुम्ही एवढ्या थंडीचं जमलात. खरं सांगू दादा, शरीराचं गारटलेलं शेकोटीनं काढता येईल, शरीराचं गारटलेलं शेकोटीनं काढता येईल, पण बुद्धीचं गारटलेलं संकीर्तनानेच काढता येईल. त्याच्यामुळे इथे तुम्ही आलात, त्यामुळे चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा सगळ्यांच्या. त्याचबरोबर आमच्या कीर्तनकर्ताई, त्यांचे देखील मनस्वी आभार. त्या देखील कीर्तनाला सामर्थ्याने उपस्थित राहिल्या. सगळे तुम्ही. माझ्याकडनं कुणी राहिलं असेल तर क्षमस्व. एक नक्की सांगेल, मी तुमचं नाव घेऊन तुम्ही मोठे होणार नाहीत, पण जगाच्या बापाने तुमचं नाव घेतलं ना, तुमच्यासारखा मोठा दुसरा कोणी नसणार आहे महाराज. त्यामुळे तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत. तुम्ही सगळे एवढ्या शिस्त पद्धतीने स्तब्ध कीर्तनाला उपस्थित राहिलात. काही चुकलं असेल क्षमा, बोलता उशीर झाला. चरणावर साष्टांग दंडवत. ही सगळी सेवा परमात्म्याचरणी, गुरु विश्वनाथांच्या चरणी सामर्थ्याने समर्पित करते. सेवेला विराम. ज्ञानेश्वरा माऊली